काल आपण 6व्या अध्यायातल्या 136 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलो होतो. जाता जाता आपण पाहिलं होतं, पुढती अस्तवेना आयसे जया पाहेल अद्वैत दिवसे, मग आपणची आपण असे अखंडित आयसी या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाएकी सहजी अपरिग्रही जो तिन्ही लोकी तोची म्हणूया. असा प्रश्न आहे. आता 5 वर्षापर्यंत आपण काढल्या निवडून ओळी, त्याच झालेल्या 1000-1500 आणि आता हे 6व्या वर्षात आपल्याला अजून भेटायला लागले. म्हणजे आयुष्यभर जर गेलो तर याच्यात काहीतरी भेटलंच. असा ज्ञानेश्वर महाराजांचा सागरासारखं व्यापक ज्ञान आहे. त्याच्यात किती वेळा डुबकी मारली गोरडे बाबा, त्या सागरामध्ये किती वेळा डुबकी मारल्या, काय भेटेल का नाही? काही कोळी लोक मासे घेऊन येतील, काही तेल घेऊन येतील, काही हिरमानके घेऊन येतील. तुम्ही काय घेऊन याल त्याच्यात? ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 काय बघा. आता ही झाली ओळ 104 आणि 105. आता 98 ओळ बघा. 98 जे ते विश्व अलंकाराचे विसुरे. हे विश्व अलंकार आहे सगळं. विश्वाचे काय झालेले, देवाचे काय झालेले, ही माणसं, जनावरं, झाडं, झुडपं, हे सोन्याचे जसे अलंकार आहेत ते त्याप्रमाणे हे विश्व अलंकाराचे विसुरे जरी आहाती अनाने, जरी वेगवेगळे आहेत आकारे, अनान आकाराचे आहेत, तरी घडले एकच भंगारे परब्रह्मे. आता आपले भंगार म्हणजे टाकून द्यायचं, यांचं भंगार म्हणजे सोने. भंगारे परब्रह्मे. जसं एकाच सोन्याचे अलंकार झाले, काय म्हणजे किती. आता सांगा बरं, हे मग मला आपल्या नलावडे साहेबांची युक्ती पटते. ते ज्ञानेश्वरीमध्ये आत्मा सोडून देव सोडून सांगितलं नाही. आणि जेवढं तुम्हाला दिसतंय दृष्टी गोचर जगत, आता बघा उरफाटा प्रश्न चाललाय, जेवढं दृष्टी गोचर जगत दिसतंय हे कालपर्यंत सांगितलंय ते मायावी आहे, ते नश्वर आहे. पण आता सांगतात दृष्टी गोचर जगतच ब्रह्म आहे, दुसरं शोधायलाच जायचं नाही. ते एकची भांगारे परब्रह्मे. काय काय ओळी घेत राहायच्यात त्या ओळीचं कामठे, कुमारी नाही राहिले आता त्या. त्यांच्या मुलीने किती काय काय बनवून दिले आपल्याला खजिना. आता याच्यात काय काय घालायचं. आता वाद झाला आपला हाय तेवढं टाकी डायरेक्ट ज्ञानेश्वरीचं वाचित जायचे. हा सांगा बरं. त्या ओव्या संपतींना आपल्या नवीन ज्ञानेश्वरीत यायच्या तेव्हा आपण पण संपू, तोपर्यंत आपण संपणार नाही. आईचे जाणणे जे बरवे पा 98 झालं 99. काय जाणणे, काय जाणायचे आपल्याला? आपल्याला जुन्या दाऱ्या चालल्या, भलतं जाणायचं चाललंय, संसारातलं नश्वर गोष्टीचं जाणण्याचं चाललंय. ते म्हणतात ते विश्व अलंकाराचे विसुरे. 18 नंबर अर्थ दिलेला आहे. निर्मळ स्वरूप आहे विश्व अलंकाराचं, निर्मळ स्वरूप. जे आती अनाने 19 नंबर अनाने म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे आकार आहेत ते, तरी घडले एकची भांगारे. 20 नंबर भांगारे म्हणजे काय सांगितले, सोन्याचे परब्रह्मे. आणि हे पाहायचं आपल्याला. आईचे जाणणे जे बरवे. लोक म्हणतात आम्ही जाणलं, मी अरुण बाबा नव्हता, आता तुम्हाला मी ओळखलेलं आहे खरं. म्हणजे पैसे घालवणारं माणूस हे वाचवणार नाही. आपण चहाची बचत केली काय, ड्रायव्हरला मालामाल करणार, काय खायला घालायचं ते घाला. म्हणजे त्यांच्या मुलीने सांगितलं बाबा तुम्हाला काय घ्यायचं असलं तर यांना नेऊ नका, हे महागात पाडतील तुम्हाला, सस्त्यात नाही. आईचे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे. कोणला फावले? आपल्याला फावलं पाहिजे, ते आपल्याला जाणलेलं असलं बरोबर जाणलं पाहिजे, ते फावले. म्हणून आहाच वाहाच न झकवे आईने येणे आकार चित्रे. 22 नंबर आहाच वाहाच न झकवे. काय वाक्य बघा 22 नंबर. वरवरच्या आहाच वाहाच न झकवे म्हणजे वरवरच्या दृष्टीला ते फसत. कोण?
आणि असं म्हटलं पाहिजे मी ओळखले. नाही तर आमच्या इकडे खिवसुरा नावाचं दुकान होतं ओझरला, गणपती मंदिरच्या तिथं, मोठा धंदेवाला. तो रात्रीचा निघाला, कधी आम्ही लहान होतो तेव्हा 7वी 8वी, म्हणजे मोठंच मारलं त्याला. आणि तो नारंगावरून निघाला चालत चालत, आणि त्याला लुटलं चोरांनी, मारलं आणि सोडून दिलं. आता यांनी गपचूप जावा ना. हा म्हणतो ओळखलं, पण हे मला म्हणतात त्याला मारलं तुम्हाला कोणी सांगितलं? तो म्हणलं ओळखलं. तो म्हणला मी तुम्हाला ओळखलं म्हणजे मग मारून त्या विहिरीतच टाकून दिला. आता हा म्हणतो मी ओळखलंय, त्यांनी ओळखायला पाहिजे होतं तर. आणि आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. हे चित्र विचित्र जगत जे आहे ते कोण नाटक करतंय? आणि जण गवळणीमध्ये म्हणतात कृष्ण लय खोड्या करत होता, आणि आता कोण खोड्या करतोय? खोड्या नको करू असं शेजारची पाजारची माणसं करायला लागली खोड्या. आणि तुम्ही जर ही गवळण म्हणली तर ते विसरून जाईल खोड्या करायचं. खोड्या नको करू रे माझ्या बाप. एवढे आपली जाते ना शेण खायला जाते आपली बुद्धी जाते शेण खायला. तेव्हा कुठं आपल्याला काय कळतं? हा न जखवे याने आकार चित्र जरी वेगळे असले तर कोणती ओळख घ्यावी. आणि असा दिवस त्याच्या दृष्टीत उजाडला. आणि नामदेव मला काल म्हणले ही जी सगळी मडकी फोडायला चालले, कृष्ण मडकी फोडत होता, आणि कृष्णाच्या योग्यतेचे लोक माणसं पाहिजेत मडकी फोडायला. पण गव्हर्नमेंट आहे उलट्या कोबडीचं आपलं. फाटकी कपडे घालून लोक फिरतील, त्यांना काय देऊ शकत नाही. आणि इथं चांगल्या पदावर गेलेले 25 लाखाची लावतील, 30 लाखाची लावतील. हा काय कळालं का कशासाठी काय करायचं ते नाही कळालं, आणि नुकसान चाललेलं आहे. आणि ही आपली संस्कृतीची घसरण आहे, मोठेपणा नाही. पण जी वाईट आहे ना त्याचंच आपल्याला व्यसन आहे ना, त्याचा स्वाभिमान आहे. मग आमच्या बाबांना रोज घ्यायला लागते, हे पोरग सांगते. म्हणजे ती काय झालेली, त्याला स्वाभिमान झालेला आहे. मग मडके फोडलेच पाहिजेत, पण मडके फोडायला कोण आहे? काल्याला जे मडके ना ते कृष्णच फोडतोय, आणि ते मडके फोडले पाहिजेत आपलं. आणि हे मडके फोडायचंच काम चाललंय. या देहावर शिट्टी मारते, देहावर ज्याचं प्रेम आहे त्याचं मडकं फोडून टाकायचं. आणि त्याचं मडकं फुटलं म्हणजे आतलं जे ओरिजिनल स्वरूप आहे, ओरिजिनल स्वरूप आकाश जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाचं त्याला ज्ञान होईल. आणि तो मडका फोडायला सात्विक वृत्तीचा माणूस पाहिजे. किंवा मडकीला बी फोडतात मडका, त्या मेलेल्या माणसाचा त्याच्याशी काहीतरी संबंध असायला, काल्याचं कीर्तन करायला त्या जीवब्रह्म ऐक्याशी काही त्याचा तरी संबंध असायला. आणि असले सात्विक लोकांनी दही अंडीचे माठ फोडले पाहिजे. पेताळ खाताळाने बिलकुल नाही. आलं लक्षात? म्हणजे काय घ्यायचं त्याप्रमाणे सांगतात. असा दिवस त्याला उजाडला, पुढं ती आस्तवेना ऐसा. असा सूर्यास्त कधीच होणार नाही त्याच्या जीवनात. हा लौकिक सूर्यास्त तरी होणार आहे, त्याचा सूर्योदय होईल आणि त्याचा काय होणार आहे? सूर्यास्त होणार आहे. पण पुढची आस्तवेना ऐसे जया पाहायला अद्वैत दिवसे, मग आपणची आपण असे अखंडित. असा त्याच्या जीवनात अद्वैत दिवस उजाडला की आपणची आपण असे अखंडित. मग जरी आपल्याला शिव्या देणारा तो सुद्धा कोण असत त्याचा आपण असे. आपला हात आपणा लागे त्याचा करू नये खेद. मग आता दुसऱ्यांनी आपल्या हात पकडला आणि मारली घालत तरी आपण काही विचार नाही केला, मनात ठेवलं पाहिजे, त्याची समज सोडला पाहिजे जर तसं चुकीचं असेल. म्हणजे हे म्हणजे मारामारीतच सांगतो असं नाही. काही वेळेला काही दृष्टांत सिद्धांत म्हणजे काही आपल्या बाबतीत घडलं तरी तो म्हणतो असा दिवस त्याच्या जीवनात उजाडला आपणची आपण असे अखंडित. मी कधी मरणार नाही. आणि हे जगत सगळं दिसतंय ते कोण आहे? आप नाते पाहिरी आणि आप नाते व्यालरी. आपलीच आवडी धरुणी खेळया. आप नाते व्याले रे. आपण व्याला म्हणजे त्याला गाय व्याली तसा हा देव व्याला. आणि कशासाठी व्यालाय? आपलीच आवड खेळ या धरुनी आप नाते व्याले रे. आपणच विस्तारला आणि आनंद लुटायचा आहे. ऐशी या दृष्टी जो विवेकी, तो विवेक त्याला पाहिजे. पार्था तो एकाएकी. अशा दृष्टीने ज्याच्या जीवनात विवेक निर्माण झालाय तो जगामध्ये सपात होतो, त्याला एकाएकीच दिसतो. एकाएकी म्हणजे मीच नटलेलं आहे, त्याला दोन दिसत नाही. म्हणून सहजे अपरिग्रही जो तिन्ही लोकी तोची म्हणून या. तो एकटाच एक आहे, त्यामुळे त्याला काही साठवायची गरज, कारण जी वस्तू पाहिजे ती त्याचीच आहे. अशा प्रकारचा तो त्याला दिवस उजाडलेला आहे.
आणि असा जो विषय चाललाय आपला 4 दिवस, तो कशाबद्दल चाललेला आहे हा प्रश्न मात्र आपण विसरला नाही पाहिजे. अर्जुनाने प्रश्न केलाय देवाला, देवा ही अद्वैत स्थिती बांधली जाते, तो महात्मा एवढा व्यापक होतो, त्याला असं देतो कोण ही गोष्ट? आणि त्या प्रश्नाचं उत्तर चालले, अर्जुना देतो कोण? आणि एकाएकी आता देतो कोण? एकानेच घेतलं आणि एकानेच दिलं. एक गुरु एक शिष्य हा पडिला साच व्यवहारू मत प्रकारू जाणावा. मी काय आहे हे जाणण्यासाठी एकाने काय व्हायचं? गुरु व्हायचं. आणि एकाने काय व्हायचं? आणि हे दोघं कोण आहेत? हे ब्रह्म आहे, हे एकच आहे. पण खेळ खेळायचा आहे. एकाने ज्ञानेश्वरी वाचायची, एकाने सांगायचे, एकाने कीर्तन ऐकायचं, एकाने कीर्तन करायचं. हा जो खेळ खेळायचा आहे हा त्याला झाले असा तो झालेला आहे. त्याला एकी एके म्हणून त्याला काहीच साठवायचं नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे का अर्जुनाने विचारलं, ही भूमिका कोण कोणाला देतो? तर त्याचं उत्तर काय झालं आता? देणारा आणि घेणारा 2 व्यक्ती जरी बाजारात 2 व्यक्ती दिसत असल्या तरी मात्र व्यवहार एकाचाच चाललेला आहे. कारण व्यवहार चाललाय परब्रह्म वस्तूचा. आणि म्हणून दृष्टांत हा शेवटपर्यंत फायनल होऊ शकत नाही. दृष्टांत त्याचा जास्त किस काढून गेला तर मग मात्र हे होणार नाही. 2 वस्तू जरी 2 घेणारे व्यवहार असली, देणारे आणि घेणारी जरी असली, आणि वस्तू कितवी झाली आता? ही 3री झाली. सांडिली त्रिपुटी, संपला व्यवहार. एक आहे असं उजाडलं त्याला. आणि हे प्रश्नाचं उत्तर आहे का हे कोण देतं? तर प्रश्नाचं उत्तर सहजच त्याच्यात आलेलं आहे. मला काल परवा कोण म्हणलं, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, रोज 1-2 पानं वाचतो. 1-2 पानं नाही वाचायचं, एक वाचलं तर चालेल. पण असं पानं वाचायचं का अर्जुनाने विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे दोन्ही कळालं का मग ठेवून द्यायचं. मग ते अर्ध्या पानात असलं तरी चालेल. प्रश्न उत्तर तुम्ही आज वाचलं प्रश्नच फक्त आणि दिलं ठेवून. आणि तुम्ही काय सांगणार मी पुण्य केलं? उत्तर काहीच नाही. आणि उद्या उत्तर वाचतोय. आता उत्तर कशाचं वाचतोय हे तर त्याला कळालं पाहिजे. आता सांगा आपण 3 दिवस चाललोय पण आपला प्रश्न विसरला होता का नाही? काय प्रश्न चाललाय? एकच आहे, इथं कोण कोणाला देत नाही. असा भूमिकेवर अर्जुन आल्यानंतर देवाने लगेच सावरला. एकी एक झाला अर्जुन. तर मला त्याच्याशी संवाद सुखाचा आनंद लुटता यायचा नाही. आणि काय कोणाचं उदाहरण सांगितलं? जया सोहम भावे आटकू. ज्यांना या स्वरूपाशी एकरूप व्हायचं म्हणजे एक व्हायचंय, ज्याला सोहम या ज्ञानाचा बोध झाला, सोहम म्हणतं ते ब्रह्म मी आहे. आता तो मी ब्रह्म आहे म्हणता तो काय झाला पाहिजे? विसरून गेला पाहिजे. मीठ घासत गेलं पाण्यात, घासत गेलं नंतर मीठ संपलं. आणि जोपर्यंत मीठ जशा आहे तोपर्यंत सोहम भावता या आटकू. कारण त्याच्या दृष्टीने मी संपत आहे. हा शेष अज्ञान शिल्लक आहे ते संपलं पाहिजे. मोक्ष सुखा लागी झाले रंकू. आणि सोम साधना करून ते काय म्हणतात? रंकू झालेले. आम्हाला द्या. आता देणार कोण आहे? वस्तू 2 आहेत का? घेणारा देणार आहे. म्हणजे रंकू काय झाले? मग हा त्यांना सोम भाव भेटून बी काय झालेला आहे? आटकू झालेला आहे. आणि म्हणून ते सांगतात तयाचे विठीचा धनी कळंकू लागे ना तुला त्यांचा कलंक लागून नको देऊ. आणि ते जर तसे होतील आणि त्यांचे जे भावात ते आलेले त्यांना जर असं वाटतं असं तुला वाटलं आणि जर तू झटकन ते झालाच तर मला संवाद सुखाचा अंतरला जाईल. आणि देव त्याच्या पुढे येडा झालेला आहे. देव वेडा झालेला आहे अर्जुनाच्या नादी लागून. एवढा वेडा झालाय. काय वेडा झाला त्याचं कारण जाता काल त्यांनी सांगितलं. जसं आयुष्यभर तिला वांग म्हणण्यात आलं होतं पण म्हातारपणात तिला मूल झालं. मूल झाल्यानंतर तिचं आयुष्यभरातली जी आसक्ती मोह विश्वातली सगळा मोह तिचा कोणावर गेलेला आहे? आता त्या पोरावर गेला. आता ती किती वाट पाहून झालेली. तसं अर्जुनाबद्दल देवाला किती वाट पाहिला. चालाय जागा नाही बाबा म्हणले. ट्रेन मधून उतरलं तर ही गर्दी बाहेर होती आणि परत ट्रेन बघा होतं खाली नाही. ट्रेन तेवढीच टाचून गेली म्हणजे माणसं बरीच आहेत. पण त्या माणसांना या बोधाबद्दल आस्था बिलकुल. आणि त्याच्यातला हा एकटाच मला सापडलेला आहे. एवढ्या दिवसातून हा एकटा जसं म्हातारीला शेवटपणी भेटले तसा तो भेटला. त्यामुळे सगळं प्रेम कोणावर आहे? अर्जुना देवाचं. कारण एवढंच गिराईक सापडलं. गिराईक जर अख्खा दिवस नाही सापडलं संध्याकाळच्या टायमात सापडलं तो सोडीतच नाही. माऊली काय पाहिजे ते द्या, माऊली द्या. माऊली चालली तर परत बोलील. कारण त्याला वाटतं आता एवढाच धंदा झाला पाहिजे. आता साधूचा बी धंदा आहे. घातले दुकान घातलं म्हणजे धंदा होण्यासाठी ना.
पण त्या दुकानदारांनी पैसे देऊ घ्यायच्यासाठी दुकान टाकले. देती आली अशी दान, असा कोण नाही चालायला जगामध्ये. संत उदार ज्ञानेश्वरी वाटता येईल का विकत फुकट कोणला? हरिपाठ वाटता येईल? 10 रुपयाचा हरिपाठ चालतो तर पुढं माऊलीचं फुटून मागून याचा. काय तुझं बाबा योगदान त्याच्यामध्ये? म्हणजे तुला माऊलीचा हरिपाठ प्रसिद्धीला आणायचा आहे का तुझा फोटो प्रसिद्धीला आणायचा आहे? हे आपल्याला कळायला पाहिजे. अरे हे 10 रुपये तरी फुकट येणार नाही म्हणजे त्याचा फोटो विकते ते कोणाच्या पैशाने? आपलेच पैसे घेऊन त्यांचा फोटो बाजारात विकले. भांडवल सगळं आपलंच आहे, माऊलीचं भांडवल आपलं. तरी यांना फुकट वाटण्याचे स्वतःची प्रतिष्ठा करण्यासाठी सुद्धा. पण संत हा माल फुकट घालतात. खातले दुकान देती. अरे आमचं संपणारच नाही. तू का म्हणे पोते देवाने भरलेले ते नव्हे रीते कल्पांती होऊ शकत नाही. एका जनार्दनी मांडिले दुकान. कशाचं? भुक्ती आणि मुक्ती देण्याचं दुकान मांडलेलं आहे त्यांनी. मोक्ष देण्याचं देव विकायचं दुकान संतांनी घातलं. आणि असलं गिऱ्हाईक शेवटच्या काही लोक म्हणतात बत्ती टाइम लागायच्या टायमालाच जायचं दुकानात. का माऊली का जातात बत्ती लागायच्या टायमाला? कारण ते आता ते गिऱ्हाईक सोडित नाही. ते कमी जास्त करतं इतर वेळेला नाही करत, हे की नाही? तसे बत्ती लागायच्या टायमाला आलेले गिऱ्हाईक. त्यामुळे अर्जुनाला देव सोडेना. एवढे त्याच्यावर प्रेम निर्माण झालं. आणि त्याचं वर्णन करतात माऊली की काय मला बी आश्चर्य वाटलं एवढा देव वेडा हो. आणि त्याचं कारण त्यांनी जाता जाता आपण शेवटच्या सदरात येऊन पाहिलं होतं. आणि ती टूक अरुणबाबांनी एकदम क्लिक केली बरं का. 37 नंबरची. तुम्ही काल नव्हते म्हणून आम्ही तिथे थांबलो. बा देवकीने वाहिला यशोदे सायासे पाळीला शेकी उपयोगा गेला पांडवासी. काय या ओळीचा अर्थ आहे बघा. तर आपल्यात एक अद्वैत तत्वज्ञानी माणसाला या ओळीचा अर्थ कळू शकतं. बाकीचे व्यवहारातला कार करतील पण इथं अद्वैत तत्वज्ञानाचं हे म्हणतात. आपल्याकडे बी काही लोक म्हणतात मी याला अनुग्रह दिला. हा काय बोलतोय? दुसरा म्हणतो मी याला प्रबोध दिलाय. आणि तिसरा म्हणतो आपणच याला अधिकार दिले वाटायला. बरं आता वाटायचा अधिकार दिला तो याला परत वाटायला येईल का? आणि ज्यांनी सांभाळला अनुग्रह देऊन त्याचा सांभाळ केला. देवकीने 9 महिने वाहिला. हे उपकार आहे त्यांचे. काही असलं तरी हे उपकार विसरता कामा नये आपल्या. आणि उपकाराशी बायमानी करायची नाही. जे विजयने केले उपकार आपल्या कोणत्या प्रकारे केलेले भले नंतर काय असत पण 9 महिने वागवलं ना. आणि याची जाण ज्याला आले ती करेल का नाही? बापाची सेवा ती बापाची करेल, गुरुची करेल, सगळ्यांची करेल. देवकीने वाहिला सायासे यशोदेने पाळलेला. 2 नंबरचा आद्य फार महत्वाचं काम तिने वाहिला. ते काय एवढं कळत नसताना वाहिला. काही कळत नसताना वाहिला. जन्माला आल्यावर जास्त वेद नाही. जन्माच्या टायमापासून पुढे त्याच्या अगोदर मजेत. हो त्याप्रमाणे सायासे पाळीला म्हणजे तिला किती सायास. इकडे नको जाऊ. पहिलं पोटात होतं तेव्हा कुठं जाणारच नाही. काय काळजी घ्यायची. म्हणजे बाहेर आल्यावर कुठं जाईल आणि जाऊन हातपाय मोडून घेईल. तिला उलट सायासे पाळीला आणि शेकी उपयोगा गेला पांडवाच्या. मग ते म्हणले आता यांनी अनुग्रह दिला, त्यांनी प्रभू दिला, त्यांनी अधिकार दिला. आता ह्या तिघांना सांगायचं कामच नाही ना. हे परिपक्व आहे. शेवटी ते दुसऱ्याच्या कामाला गेलं. शिष्य मंडळी जमा करत राहील तिकडं. ते त्याच्या कामाला गेला. त्याच्या कामाला जाण्यासाठीच तू त्याला पैदा केलेले आहे. त्याला जन्माला घातलं, त्याचा सांभाळ केला दुसऱ्याच्यासाठी. आणि असं अर्जुनाचं देवाबद्दल विचार केल्यानंतर अर्जुनाने कबुली जबाब दिला देवला. आत्तापर्यंत तुम्ही आमचं रक्षण केलं सगळ्यांनी म्हटलेले. जाळताना आम्हाला लक्षागृहात वाचवलं. आमच्या पत्नीला विवस्त्र करत असताना तुम्ही वाचवलं. माझ्या भावाला लाडू देऊन विषात घालून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाचवलं देवा. पण तू काय ते आमच्या एका देहाचंच आत्तापर्यंत संरक्षण केलं होतं. कशाचं? देहाचं. पण आज गीतेच्या निमित्ताने तू माझ्या चैतन्याचं रक्षण केलं. नाही तर मी चैतन्यासकट माझं नाश होणार होता, विनाश होणार होता. आणि हा तुझा उपकार काय सांगू आता. संतांचे उपकार काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागोनी. मज निरंतर जागोनी. आपण नेहमी झोपतो स्वरूपाच्या ठिकाणी नेहमी झोपतो आणि देह बुद्धी घेऊन उठतो. आणि मग देहाचे कंप्लेंट सांगत राहतो आपण.
संपल्या पाहिजे आपल्या जीवनातल्या कंप्लेंट. आता नाही संपल्या तर 84 लक्ष येऊन सुटणार नाही. आमच्या इथं ते शौचालय तिथं मॉल सारखं बनवलंय, त्याच्यात शिडीच्या खाली ना अशी पोकळ जागा आहे, फक्त मशीन ठेवलेली, बाकी काहीच नाही. आता एक कुत्रा आहे, त्याच्या अंगावरती सगळे केस गेले, सारखं असं असं कर, असं असं कर, इथं कर, तिथं कर, तिथं कर. पण ते त्या कधी कधी त्याला वेदना जास्त झाल्या का ते त्या शिडीच्या खाली जातं, परत राहतं. आपल्याला असं वाटलं कोण माणूस रडतोय का काय, सेम माणूस रडतोय काय. मी बघायला गेलो, म्हणलं कोण रडते त्या कोपऱ्यात जाऊन खाली. त्यांनी पाहिलं मला, तसंच छू आजही तसंच. मी म्हणले असं का करतं. तर शेजारी ना एक म्हातारी आली नाताला घेऊन, आणि नाताला सांगते, बघ बुबू कसं रडतंय, बुबू कसं रडतंय. म्हणलं या आजीने मला सांगितलं की असं का करतंय. बुबू रडतंय, त्याला रडायची सुद्धा लाज वाटते, लोक बघतील. मग ते रोडमध्ये नाही रडत, ते कोपऱ्यात जाऊन रडतंय, कारण वेदना एवढ्या आहेत. किती जन्माच्या वेदना, त्या जेवणाच्या जन्माच्या वेदना त्याला सांगता येतात का. पण माणसासारखंच रडतो. पण मी म्हणलं काय, पण म्हातारी किती हुशार. तर म्हातारी म्हणते उगाच पांढरी नाही झाली काय, ती आता बी कोण सांभाळायची, नातू सांभाळायची. म्हणलं नातू कसं रडतो, पोरग का रडतं, पोटात दुखत असेल तिलाच कळतं का बापाला कळतं. तसं कुत्रं का रडतंय हे कळतं. म्हणजे अनेक जन्माच्या वेदना, आणि या सगळ्याचा नाश करायचा आहे असे उपकार संतांनी केलेले आहेत. काय सांगू आता. लोक म्हणतात संतांचे उपकार, कीर्तनकार झाला म्हणजे संतांचे उपकार नाही, वाजवता येतं डुमुक डुमुक म्हणजे नाही, गाता येतं म्हणजे संतांचे उपकार नाही. संतांचे उपकार म्हणजे आपण सारिके करती, बस आपल्याला स्वरूपावर नेऊन ठेवणं, हेच खरे संतांचे उपकार आहेत. याच्या पलीकडे जर उपकार म्हणत असेल ते उपकार नाही. एक तर याला जाणणे आली नाही, तर ज्याच्या पाया लागला तो संतच मुळीच नाही. त्यामुळे त्याने याच्यामध्ये ती संवेदनाच निर्माण नाही केली, त्याच्या बुद्धीला ते चातुर्यच निर्माण नाही केलं. उपकार नेमके काय केले. आणि असा जो अर्जुन, त्याची अर्जुनाबद्दल देवाबद्दल इथं महती गायली. तर कृष्ण कसा आहे म्हणाल तर, ज्याला देवकीने आपल्या उदरात 9 महिने वागवले, यशोदेने अति कष्टाने जास्त लालन पालन करून लहानाचे मोठे केल्या, आणि शेवटी तो उपयोगा पांडवांचा गेला. या आपण सगळे असेच होणार. तुम्हाला या अतिशक्ती बिलकुल नाही. याच्यातले एक एक महात्मा तयार होणार आहे. महात्मा तो जगाला दिशा देणारा होणार आहे, आजवय दिवसाचा उजेड करणारे असं आहे. आपण आता ही जी आपली काय चालू आहे, ही आपली प्रॅक्टिस चालू आहे, शाळा चालू आहे. गायकवाडताई म्हणले बाबांनी आम्हाला असं केलं, त्यांचं कीर्तन असलं म्हणायचे तू कर कीर्तन, यांना कर त्यांना. मी बाबांना 2 वर्ष पाहिलं, पण त्याच्यामध्ये बाबांच्या जागेवर 5-6 कीर्तनं दुसऱ्यांचीच मी ऐकली. पण काय कीर्तन झाली, कारण ती जागा कोणाची, ती का लल्लू पंजूची नाही, त्याचा तो आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने तो माणूस का बोलणार नाही. काय प्रमाणे करील ते काय, मुखम करोती वाचानम पंगुम लंघयती गिरी, यात कृपा तदम वंदे परमानंद माधवम. आशाची जर कृपा झाली तर पांगळा पर्वत चढल, मुका बोलू शकतो. आणि आशाची जर कृपा झाली, हे सापेक्षता बघायची बरं का. आता ही आशाची कृपा झाली तर असं होईल, आणि आशाची झाली तर बोलणारा माणूस मुका होईल. असल्या मूर्खान बावळट लोकांची झाले, त्याला काय समजतं, काहीतरीच बोलतो, काहीतरी बोललाच पाहिजे. आणि नाहीतरी हे नाही बोलला तर बाकीच्या पाट्याच्या तर पाट्या उपन्नच चाललेत ना संसाराचा. त्याच्यापेक्षा देवाबद्दल बोलला पाहिजे माणूस. मग देवाबद्दल काही बोलू द्या. बाबा म्हणतात शिव्या दिल्या तरी मग आशाची कृपा झाली तर बोलणारा गप्प बसतो. आशेने मी पाहिली, आशाची कृपा झाली तर बोलणारा गप्प बसतो. आणि चांगली माणसं जर तीर्थयात्रेला नेली तर तिकडून त्यांना सलाईन लावून आणलेली तिकडे, मुक्काम करत तिथे पंगुम लंग येते गिरी. पण पांगळी पर्वत चढतील देवाची कृपा झाली तर, साधूची कृपा झाली. आणि अशा मूर्खांची कृपा झाली तर चांगले पांगळे होऊन येतील. तुका म्हणे त्यांची कोण जाणे कळा, अरे वागवी पांगुळा पायावी. पायी नसला तरी त्याला चालायला लावील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात डोळे नसले तर त्याला मी अद्वैतीय ते परब्रह्म येते त्याला दिसायला लावील. हे साधूचं सामर्थ्य, हे का माणसाचं सामर्थ्य आहे का. इथं माणसंच झाली संत. पडा आमच्या पाय, जाऊ द्या. असा जो देव कामाला आला, आणि त्यांचं वर्णन कालपर्यंत झालं. आता आपण पुढे पाहूया. म्हणून पुष्कळ दिवस त्यांची सेवा करावी, किंवा प्रसन्नतेची वेळ पाहून त्यांची विनवणी करावी, इतके प्रयास त्या दैवमान अर्जुनाला पडला नाही. त्याच्या आपण बी तसले काय
देव एवढा वेडा झालाय, पण देवासाठी लय देवाची सेवा करावा लागली, त्याला लय त्रास करायला लागले, बाबा मला सांगा ना, बाबा मला सांगा ना. असं नाही, उलट बाबा फ्री आहे, लोक बिजी आहेत. कोण फ्री आहे? बाबा फ्री आहे आणि लोक बिजी आहेत. बराच वेळ म्हणलं तुमच्याकडे येईल, तुमच्याकडे येईल, तुमच्याकडे येईल, जमलंच नाही. आज दुपारी मनात आलं, निघालो. तुमचं काय काम आहे, धंदा आहे, मला काय घेणं देणं नाही. म्हणजे आज येता का, उद्या येता का, परवा येता का, हा फ्री आहे. फ्री राहिलं कोण पाहिजे? पण ते उलट आहे इकडं, ये मृत्यू लोकांची उपराठी. बाबा फ्री आणि बाकीचे बिजी आहेत, है की नाही? इथं मात्र ते सांगतात, अर्जुनाला देवाची पुष्कळ दिवस सेवा करावी लागली नाही, आपल्याला सुद्धा पुष्कळ दिवस बाबाची सेवा करावी लागली नाही. आपल्याला अक्कल नसताना बाबाचा बोध आपल्याला झालेला आहे, काहीच सेवा करायला लागलेली नाही आपल्याला. आणि म्हणून त्याचं महत्व नाही कळत. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो मी. टी जाधव साहेब त्यांनी सांगितलं. ते म्हणले ईडीच्या बंडलवर भेटला हिरा, त्याला काय अक्कल आहे? ईडीच्या बंडलवर एक ईडी पिणार होतं, मेंढ्या पाळणार, त्याला हिरा भेटला. हिरा भेटल्यानंतर ते म्हणलं काय भाऊ, चाक चाक करते, गेलं, पैसे नव्हतं. तो म्हणले हे बघ, त्या किराणा मला म्हणलं एक ईडीचा बंडल दे, हे घे तुला. म्हणजे बरे बा, दिसायला बरं आहे जरा, त्याला काय अक्कल घेणार? त्या किराणा मला बी अक्कल नाही. त्यांनी घेतलं आणि म्हणलं बरं आपलं तराजूच्या काट्याला लावू, मस्त दिसल म्हणलं, ज्या येईल तो बघ मग वा. आणि मग त्यांनी घेतलं आणि याला ईडीचा बंडल दिला. आता तिथून आपले उतेकर साहेबांसारखे चालले होते गाडीत बसून. आता हे नाही सिगारेट पेट, असं कुठं नव्हतं कधी. म्हणजे आता मी चांगलं सांगायला जायचं ना, आली सिगारेट म्हणजे ती सिगारेट पेटत असं होतं. त्यामुळे कधी कधी पुढच्याचं नाव घ्यावा का नाही घ्यावं. ती गाडीने गेली ही गोष्ट चांगली, पण पुढे जाऊन आता विडी घेणार ना. नाही घेणार, ते दुसरं काहीतरी घेणार, सागर गुळ घेणार, गुळ कीर्तनाला जायला गुळ घेणार. मग घ्यायला गेलं, त्यांनी पाहिले काय बाबा चमकतं. ते म्हणले देतो का मला? कितीला देतो? म्हणलं आता हा विचारात पडला कितीला सांगावं, कारण यांनी कशावर घेतलंय, यांनी बिडीच्या बंडलवर घेतलंय, ह्या बावळाटाला काय अक्कल आहे त्याची? तो म्हणतो आता कितीला देव काय सांगावं, तुम्हीच सांगावं. हा म्हणतो तुम्ही सांगा, तो म्हणतो तुम्ही सांगा. आता याला कळालेली आहे किंमत, याची फार मोठी किंमत आहे, पण या मूर्खाला कळालीच नाही. त्यामुळे ते म्हणतो आता काय सांगावं, कारण यांनी कशावर घेतलंय. आज तुम्हाला कळालं ना बिडीच्या बंडलवर काय घेतले आपण बिडीच्या बंडलवर काय घेतले कळालं ना आपल्याला? हिरा घेतलाय बिडीच्या बंडलवर. अरे नरदेह निदान तसं ज्ञान देवा प्रमाण. आत्मा हा निदान, निदान म्हणजे खनिज द्रव्य, अमूल्य रत्न प्राप्त झालेलं आपल्याला. पृथ्वी निधाने भरली आहे, तरी पायाविन प्राप्ती नाही. तेवी आत्मा स्वयंसिद्ध आहे, गुरु देऊ शकत नाही. स्वयंसिद्ध आहे तरी सुद्धा गुरु कृपा नाही, तरीच प्राप्ती. ईडीच्या बंडलवर घेतल्यामुळे आपल्याला कळत नाही. अशा प्रकारे अर्जुनाने काही सेवा केलेली नाही तरी मिळालं का? आता असंही आपण काय समजायचं नाही, आपलं महत् पुण्याई आहे, काहीतरी केलेलं आहे आपण चांगलं, गत जन्मात आपल्याकडून काहीतरी घडलेलं आहे. त्यामुळे संतांचा संघ आहे, नाही तर संतांचा संघ अति दुर्लभ, अति दुर्लभ आहे. असं काही प्रमाण असलं तर बघा, आणि नसलं तर काय हरकत नाही. हा ते झालं ना, हा जगाच्या बाजारी सर्व. याच्यापेक्षा कोटी जन्माची पुण्य, पूर्व पुण्य ज्याची असेल पदरी, तरी ते बरोबर. आणि याला अजून भागवतातलं बहुत जन्माचे सुकृत पदरी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बाह्य सागर हेळा तरवेल. आस्ता जाता रवी धरवेल सूर्य, साधूचे महिमान न कळे. उर्मी उठली पाहिजे ना. शाबास. काय पाऊस हो, आजी सोनियाचा दिनो वरसे, अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्ष, अमृताचा घनो आजी सोनियाचा. काय भाग्य आपलं. प्रमाण प्रमाण पाऊस पडतोय, गटकर साहेब पाऊस पडतोय प्रमाणाचा. आणि असं भलतं सलतं प्रमाण नाही, साधनेच्या संबंधाने. हा सोनियाचा दिवस आहे. कोण बोलतंय? हरी पाहिला रे, कोण बोलतंय?
कोण बोलविते हरिविन, हे प्रमाण कोण देत आहे? आणि बाबा म्हणले होते बघा, ते गावडे बाबा आले होते ना, ते म्हणत होते ही प्रमाणाशी झिरत्या घालतात. आणि त्यांना असं वाटतं संतांच्या मुखातून यावं, संतांच्या आजचा कुठंतरी वापर करावा. ही ईट पडलेली ती म्हणते इथं कुठंतरी मंदिराच्या कामाला कुठंतरी घालावं मला, अशी प्रमाणे इकडे फिरतात मंडपच्या आजूबाजूला. आम्ही कुठंतरी बसलो तर बरं होईल, आम्हाला काहीतरी सेवा मिळावी, असं कोण म्हणतंय? प्रमाण म्हणतं, प्रमाण. बात ते म्हणतं आम्ही सगळे सारखे, म्हणले आमच्या वाट्याला काय यायचं, एकटाच पंगत घालू शकतोय. पण हे म्हणले हे करा तुम्ही, आमचे 5-6 जण मिळून एक पंगत घाला. म्हणून ही 5-6 प्रमाण एक पंगत घालायला काय एकटाच उचलू शकतो आहे का नाही? कोटी जन्माची पुण्य संपत्ती, किती जन्माची? एवढे आपलं बॅलन्स दे साधूकडं देवाकडं, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी असेल गाठी आयती, या जन्मात करायची नाही. या जन्मात बघा ना, आपल्याकडून नाही जास्त अन्नदान होत, आपण लोकांचंच खाण्यावर आहे. आपण कुठं, मला तर ते डोंगराव बाबांना नेतच नाही, न्या अरुण बाबा को, न्या यशवंत भाऊ को, न्या पडोळ काका को. असं अडचणी, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, आयती पाहिजे. आता काही करायचं नाही आपल्याला, आयतं आहे आपलं, आणि आपल्याला सवयच आहे कसली, आयतं खायची सवय. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, तैच जोडे माझ्या संतांची संगती. पुढं काय? सत्संगती भक्ती उल्हासे, भक्तीला तिथं आनंद होतो, आपल्याला होतो त्यात नवल नाही, भक्तीला आनंद झाला पाहिजे. ती म्हणते काय बाबा माझा काय उपयोग करून घेतात भक्ती म्हणते. आणि ज्यावेळेला वाढणारी जेवढे बादल्या घेऊन पळालं, त्याची जर कोणी बुंदी घेतली त्याला मजा वाटते. नुसतंच पंक्तीला बुंदीची बादली घेऊन पळते, कोणी म्हणते बुंदी चालली जाऊ दे म्हणतात, जाऊ दे म्हणतात, त्याला काय आनंद आहे? ते घे म्हणलं का, हा म्हणते, हे म्हणते कोण बोलला, कोण बोलला, तो म्हणला का, परत आला माग, कारण कोणी घेतच नव्हतं. कुठून कुठे गेलो आपण? असं भक्ती भक्ती भक्तीला आनंद होतो, जिथं भक्तीला आनंद होतो. आपल्याला आनंद होऊन उपयोग नाही, जिचा उपभोग घेतो तिला सुद्धा आनंद झाला पाहिजे. त्या भक्तीला आनंद होतो, असलं आपलं आयतं पुण्य आहे. आणि अर्जुनाचं कसं होतं, म्हणून आपण योग्य आहोत. गीता ऐकला, अर्जुनाचे पाती परसण्या असते जे योग्य संती. कोण? परसण्या योग्य असते जी संती. हे वाक्य इस पॉइंट को नोट किया जाए. तुम्ही कोण आहात? परसण्या योग्य जे असती ते संती, ती संती अवधान द्यावे. कोणाला अवधान द्यायला सांगितले? हा विषय संताचा आहे, माणसाचा नाही. आणि संत त्याला म्हणतात ज्याला अनेक दुसरे, बस तो संत आहे. त्या संतांचा हा विषय. त्यामुळं आपल्याला वाटतं हे नवीनच आहे. नलावडे साहेबाचं राहिलं सांगायचं. नलावडे साहेब म्हणतात याच्यात सगळीकडे देव आहे, आणि ही लोक म्हणतात देवच नाही. म्हणजे हे ज्ञानेश्वरी वाचतात म्हणतात आणि आपणही वाचतो. याचा अर्थ त्यांची ज्ञानेश्वरी वेगळी असली पाहिजे. त्यांची ज्ञानेश्वरी तर ते म्हणतात मिळूच शकत नाही, आणि याच्यात देव सोडून दुसरं काहीच नाही. पुण्य नसल्यामुळं ह्या गोष्टी कळत नाहीत. आणि पुण्य निष्काम पुण्य जेव्हा तेव्हा त्या साधू घर येऊन त्याला प्राप्त होतो, घरी येऊन. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी, इतकी प्रसन्नतेची वेळ पाहून त्याची विनवणी करावी. मागच्या अध्याय सांगितलं तमो मनू जीवे चरणाशय, मग ते प्रसन्न होतील. मग तू बाबाला म्हणायचं बाबा करतो का काम. तसे सुद्धा अर्जुनाला त्यांच्या प्रसन्नतेची वाट पाहायची. बाबा प्रसन्न झाल्यावर मग विचारायचं. तसं नाही, सेवा करावी किंवा प्रसन्नतेची वेळ पाहून त्यांची विनवणी करावी. मागचा पॉइंट खोडला गेला. तनु मनू जीवे खोडला गेला. साधूला सेवेची गरज नाही. तुमच्या आपली ताकद आणि आपली मागील पुण्य संपत्ती एवढी पाहिजे. काय त्या जालिंदरनाथ गोपीचंदाची पुण्य संपत्ती असेल. बाबाला लिधीत गाडलंय. गोपीचंदाने जालिंदरनाथाला लिधीत गाडलंय. ते लिधीतून खाली आलं आणि याला अनुग्रह दिलं वर आल्यावर. असं जर केलं एखाद्या बाबाच्या बाबतीत तर काय सांग. जर बाबाची ओळख असली आमदार खासदाराची तर समजा वाटत लागली आपली, आपण कस्टडीतच. माझा शिष्य अमुक आहे, माझा शिष्य खासदार आहे, माझा शिष्य पंतप्रधान आहे, माझा शिष्य आमदार आहे. उरफटा चालायचं बरं का मावती. खासदार, राष्ट्रपती, आमदार, नगरसेवक मग खाली आहे. ही कोण कामाची? देव माझा मी देवाचा, बस बाकी काही नाही. साधूचं वचन असं पाहिजे, देव माझा मी देवाचा, हीच माझी परफेक्ट वाचा आहे. देवच फायनल आहे.
बाकी आमदार नाही, खासदार नाही, बाबा नाही. जर आकाराला जर बाबा स्वतःला समजत असेल ते बी फायनल नाही. ते असत्य आहे. साधूचा सत्यवाचा आहे. माझ्या पाठीमागे कोण आहे? देवाला त्याची, अर्जुनाला त्याची सेवा करावा नाही इतका प्रयास सुद्धा त्या दैववान अर्जुनाला पडला नाही. आपण तशी होत, आपल्याला प्रयासच नाही. का आपल्याला काय माहिती होतं मग आपण गेलो ह्या बाबाकडे अद्वैत तत्वज्ञानाचं नाम आहे आणि मग आपण गेलो, असं नाही झालं. आपलं हे सहज आपल्या हाताला लागलेले, सहज हाताला लागलेले. अर्जुन जेवढा सहज लागलं तेवढं आपल्या सहज हाताला लागलेलं. श्रोते म्हणतात हे राहू दे, आता पुढील कथाभाग लवकर सांग. हे मला सांगितले वाटतं, आता हे राहू दे, पुढील कथाभाग लवकर सांग. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन लढीवाळपणाने म्हणतो की देवा तुम्ही ही जी संतांची लढीवाळपणाने म्हणतो की देवा तुम्ही ही जी संतांची लक्षणे सांगितली ती माझ्या अंगी वसत नाही खरी. कोण म्हणते? माऊली म्हणतात एवढं सगळं सांगितलं पण माझ्या अंगी का वसत नाही बाबा. नेमकं कोण म्हणते? परत मागवलं. श्रोते म्हणतात हे राहू दे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग अर्जुन लढीवाळपणाने म्हणाला. कोण म्हणाला? अर्जुन. बघा किती गफलायला ते मध्ये ज्ञानेश्वर महाराज आले, कधी बाजूला गेले हे कळलंच नाही आपल्याला. आणि असंच झालं पाहिजे. कोण मध्ये आला कोण, आणि ह्याच्यासाठी आपल्याला शाळेत शिकवलं बरं का. मी विचार करतो शाळेत पोरांना हे का शिकवतात? कोण कोणास म्हणाले ते तर काय विषयात येणार नाही. कंसात तलवार उचलून शिवाजी म्हणाले, कंसात तलवार उचलून कोण म्हणाले? पोराला प्रश्न आहे. मग तो पाहतो अख्खं वाक्य, कंसात तलवार उचलून कोण म्हणाले? नापास. शिवाजी म्हणाले. मी म्हणायचो याच्याशी आपल्या जीवनात काय संबंध आहे? पण तुझी बुद्धी तशी चाणक्य झाली पाहिजे. कोण कोणास म्हणाले? ज्ञानेश्वर कधी बाजूला गेले, कधी अर्जुन बसला हे कळालं तर बरं. नाहीतर ते सगळं म्हणायचं देवच असं म्हणतोय, अर्जुनाची अज्ञानाची मतं आपण म्हणायचं ज्ञानेश्वरीच म्हणते. ज्ञानेश्वरीत काही प्रश्न आहे, काही उत्तर आहे, काही शंका आहे. शंकावर प्रवचन नाही करायचं आपण, शंकेच्या उत्तरावर प्रवचन करायचंय. काहींनी शंकेचीच प्रमाणं पाठ करून ठेवली. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात अरे ते ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणत. असं म्हणलं तुम्हाला आपल्याला म्हणून हे ज्ञानेश्वरीतलंच आहे. अरे बाबा ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणत. तो म्हणाल तुझं डोकं फिरलं. सगळी लोक म्हणतील डोकं याचंच फिरलेलं आहे. खरं ही माऊलीची ओळ आहे. अरे माऊलीची नाही, माऊलीने दिग्दर्शक जो आहे डायरेक्टर त्यांनी सगळ्यांचं मत याच्यात टाकलेलं आहे. याचे डायरेक्टर आहेत ज्ञानेश्वर माऊली. मत सांगितले. आणि याच्यासाठी आपल्याला कोण कोणाला इथं अर्जुन म्हणतो तुम्ही सांगितलेली लक्षणं माझ्या अंगी वसत नाही. एरवी संत लक्षणाचा माझ्या अंगी ती वसत नाही खरी. एरवी या संत लक्षणाच्या तात्पर्याचा विचार केला तर जाणण्यास मी खरोखर अतिशय अपुरा पडेल. तरी पण पहा की मी पुरता योग्य झालो तर तुमच्याच उपदेशाने. आपल्याला जे बी काय कळालं असेल ती देवाची कृपा आहे. यालाच म्हणतात तुका म्हणे कृपा करील वा. आपल्याला दिसल माणसाने कृपा केली. कोणी काय केलं पण एक सामान्य आता त्या आजीने सांगितलं का नाही कुत्र का रडतंय, म्हणजे ही कोणी त्याग केलेली. आता हे प्रमाण कोणी सांगितलं म्हणलं आपण कोण बोलवितो. आणि ही सगळी कृपा ईश्वरच करू शकतो, आपल्याला दुसरं कोणीच करू शकत नाही. तुमच्या उपदेश महाराज जर तुम्ही मनात आणले तर मी ब्रह्म स्वरूप होईल. बाबा लोकांनी आपल्या बाबांच्या डोक्यात आपण बसलो पाहिजे. कोणाच्या डोक्यात बसलो पाहिजे? आता बाबाच्या डोक्यात बसल्या एक तो खोड्याकर देव म्हणतो, विरोधाभास भक्ती कर, मला मारायचा प्रयत्न कर. कंस डोक्यात बसला ना, कृष्णाच्या कंस डोक्यात बसला, अर्जुन बी बसला, नारद महर्षी बी बसले. मग आपण बी कोणते फार क्रॉस चालायचं, नेहमी क्रॉस चालायचं कोणाला तरी सुद्धा डोक्यातच बसते. विषय कोण राहणार आपला? मग तोच विषय येणार. क्रॉस का होईना चाल, आपण बाबाच्या डोक्यात बसलो पाहिजे. तुम्ही जर मनात आणले तर मी ब्रह्मरूप होईल. याकरता मला जो काही अभ्यास सांगाल तो मी करीन. ही विद्यार्थ्याची भूमिका पाहिजे. तुम्ही सांगाल ती करायची भूमिका आहे आपली. तो न करावायचा तो न करावायला काय झाले का करणार नाही? मी करणारच. अहो देवा ही आपण कोणाची गोष्ट सांगितली हे मला काही कळत नाही, परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी असे अंतःकरणाला वाटते. कारण आहे ना आपलं चित्त जेव्हा निर्विकल्प होतो, आपण शांत होतो, त्यावेळेला आपल्या आतमध्ये आत्मानंद ओसंडून व्हायला लागतो. आपण कथेला गेल्यानंतर आपलं चित्त शांत झालं का आत्मस्वरूपाचा आनंद होतो. बरं त्याला काही कळालं नाही, कालच झालं तो काय सांगितलं मला कळत नाही, पण तो कोणता आनंद होता? आत्मानंद. काय सांगितलेलं कळत नाही तरी म्हणतो तिथं जावाचं वाटतं. कारण लाचावले मन लागले शिवरी ते जीवे न सोडे
ऐसे केले झाले जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा ती तूर आहे. पुढचं महत्वाचं आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा ती तूर आहे. काय प्रमाण काय संवेदना निर्माण करते माणसाच्या अंतःकरणात. तू आता माझ्या दृष्टीपुढे मी तुला स्वतःच पाहिल. कारण माझं मन काय झालेलं आहे. कोणाला लाचवलं पाहिजे कोण लाचवलं पाहिजे मन कुठं जा लाचावले मन जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा पुढचं जेने माझ्या मनाबोध केला. अरे काय कुठं गेलं का मन मनानेच करायचंय माणसाने मनानेच होणार आहे. देवाने तू सांगितलेली गोष्ट काय मला कळत नाही का. कोणता अंतकरणात ऐकल्यापासून तिची स्तुती करावी असे अंतकरणात वाटते. तरीही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याच्या आनंदास पारावरच नाही. सांगा बरोबर. जो अशा स्वरूप आपले ऐकल्यावर आपल्याला मजा वाटते आणि जो त्या स्वरूपात असेल तो काय म्हणत असेल. आनंदाचे डोहे आनंदाचे डोहे आनंद रंग आनंदाचे डोहे आनंद रंग आनंदची अंग आनंदची अंग आनंदाचे आनंदाचे डोहे आनंदचे रंग. आनंदच त्याला आनंद. दुःख आलं काही येऊ दे त्याच्या अंगावर तरी तो कोणत्या डोळ्यात पडलेला आहे आनंदात. यांचे सासरं वारले परवा आणि आम्ही कीर्तनाला चालू करणार आणि त्यांना फोन आला सासरी गेली आणि हे मला येऊन सांगतात सासरी गेली. म्हणलं कोणाची. मी म्हणलं हे म्हणले माझे. मी बिनधास्त झालो कारण मी त्या गडबडीत तिकडे इकडं आवरा तिकडे हे म्हणले सासरे गेले. मी म्हणलं आता ते म्हणले कोणाला बोलू नका. मी म्हणलं तुम्ही नका आता गेले तर काय तुम्ही आता रात्रीची जाऊ शकत नाही एवढं होऊ द्या. आणि हे मला म्हणतात आता यांना म्हणले तर विसंगती होईल. मग सकाळी त्यांना काढून दिलं. काय सांगत होतं म्हणा. आणि हे माणूस गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला रे मोहन मुरली वाला नाचते. गोपाला गोपाला रे आनंदाचे डोई. केव्हा या प्रमाणांचा अर्थ आपल्याला कळणार. कधी जीवनात येणार आपण कधी येणार. हा काय झाले काय सांगू बाई काहीची आहे बाई. पहा बरं हे कधी सगळं आपल्याला कळलं बरं. जै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय मी ब्रह्म आहे. ही भूमिका प्रगट झाली. काय घेणं नाही कोणाशी आपल्याला काय घेणं. कर्माचे संबंध ते करावंच लागणार. जन्माला आला जो खाटेवर आला तो हे ठरवूनच चालायचं आपण. देहाची एक गावा आल्या जन्म मृत्यूचा सोहळा ना नाही म्हणू धनंजया जिया परी त्याप्रमाणे चालणार. उपदे आणि नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र परिभ्रमेगा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथ कपडे फेकून देतो नवी कपडे घालतो. कपडे फेकून येतो पात्राची झाली बघा. बहुत टाकी सुधाले जन्म मृत्यूच्या हे काळ नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडे तव हे सरे या देहाची ऐशी दशा अर्जुना. आणि येथ पाहत असते आत्मा नित्य आहे सत्य आहे अपयसा अनादिपणे त्याचं काहीच कधी होत नाही. तो नित्य आहे सत्य आहे आपोआप ऑटोमॅटिक आहे. त्याला कोणी काही करावं लागत. एवढाच विचार आहे परमार्थाने एवढाच परमार्थ. याच्या पलीकडे परमार्थच नाही. या देहाची बांधवडी न पडीजे सुख दुःखाचे सागरी न पडीजे सुखे सुख रूप गडीजे माझी अंगा. आणि हे कधी करायचं. आज नाही हो उद्या करेल उद्या आणि परवा तुला आहे हो काय प्रमाणे त्याच्या अगोदर. या परी अर्जुना पाहेचा वेळून हे भावी ही संन्यासी युक्ती तुझं सोपारी दिदली असे. आता तुझ्याकडे वेळ नाही. जे बी करायचंय आज करेसो अभी करेसो.
कल करे सो आज करे सो अभी, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. वेळ आहे ना, पण काय करावं, आपल्याला वेळेचं सोनं करता येत नाही, आपल्याला करायला पाहिजे. टाइम इज मनी. व्यवहारात टाइम इज मनी मारली पाहिजे एक झापड. शबास. प्रमाणाला प्रमाण. आता काय तुका म्हणे कळे, हे सगळं कळतं, गाढवपणा आपला चाललाय, हे गाढवाला सांगा गाढव बरं. असं एक मत कुंभाराचं घरात त्याच्या पोराला 10 वेळा सांगितलं, शेवटी त्या बापाला राग आला, अरे गाढव तुला 10 वेळा सांगितलं तरी कळत नाही. गाढवाला वाचा फुटली, गाढव बोलू लागलं. तुम्ही म्हणाल गाढव बोलतं का, कीर्तनातलं गाढव बोलतो. ते गाढव बोललं, हो बाबा माझी पदवी त्याला देऊ नका, मुरुम वातानी तुम्ही मला 10 वेळा फिरवता का, एकदा इकडं मुरुम भरला, मुरुम माहिती ना माऊली, पाठीवर टाकला गाढवायचा का हे चक 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 करत जातं, तिकडं थांबतं. तिथे पोराला सांगतो तू इथं थांबायचं, तिथं आलं का ते पलटी करून घेतं का, रिकामं पोतं टाकलं का चक 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 इकडं. एकदाच त्या गाढवा बरोबर गेलं बरं का. तो मालक गाढवा बरोबर किती वेळा गेला, तो म्हणला मुरुम वाहतोय मी. ते यादवला म्हणलं आता रॅबिट वाहतोय वाह नीट. आता जर इमानदारीने नाही वाढलं तर बघ तिकडं काय रामजीनगर, तिथं गाढवांनी वर चढवित्यात. या योनीत काकू केले रॅबिट तर रॅबिट, इमाने इतबारने स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, नाही तर गाढवाच्या योनीला जावं लागेल. एवढ्यासाठी एवढं नको लय राहील मागू. जाऊ चरित्रकारता आलेलं आहे तेवढा, त्याचं आपलं चरित्र चालू झालं कोणाला वाटेल. आपले फोटो लागण्याची फाईल पाहिल्यानंतर आपण का म्हणणार आहे त्या ठेवून, किती वर्षाची जुनी झाली तरी आपली काढतोय ती फाईल, आपले आहे ते चरित्र. बरेच लांब गेलो. गाढवाला एकदा सांगितलं, गाढव म्हणलं माझी पदवी त्याला देऊ. सांगा बरं आपल्याला किती वेळा सांगितलं. संत म्हणले मी एकदाच गेलो, सुका लागी करशी तळमळ तू पंढरीशी जाय. आणि आपण किती वेळा गेलो तर ये रे माझ्या मागल्या. आणि मग आपल्याला असं वाटतं गाढवा पुढे वाचली. हे तसं नाही, तुम्ही तसे बिलकुल नाही, तुम्ही फार हुशारी. फक्त कधी कधी जरा करतो मंदपणा माणूस, त्याला काय विलाज आहे, कारण आदत से मजबूर है बेचारा, वो क्या करेगा. श्रीकृष्ण देवा, ही आपण कोणती गोष्टी मला काही कळत नाही का, परंतु ती ऐकल्यामुळे तिची स्तुती करावी असे अंतःकरणात वाटते. ती ही योग्यता ज्याच्या अंगात असेल त्याच्या आनंदाच पारावर नाही. इथून आपण गेलो आहे की आनंदाची डोई. हे नाचत होते, सासरे गेले तर काय होत राहणार आहे, जात राहणार आहे. प्रभू मी स्वतः अंगाने होईल का. अर्जुन म्हणतो मला होता येईल का तसं. आणि असं वाटलं पाहिजे. बाबांना लोक विचारायचे बरं का, गाडगे बाबा, झुंझणे बाबा, कोळी काका, बिलाड्या ते म्हणते बाबा आम्हाला कसं होणार तुमच्यासारखं, आम्हाला कधी होणार. होणार एक दिवस होणार. सारखा ठोका टाकीत राहायचा, सारखा ठोका होणार एक दिवशी. ती होण्याच्या आम्ही बी तसेच होते. आम्हाला व्याही दाई बायका पोरं नातवंड घरदार सगळं होतं. पण झालो आम्ही. कास सोडायची धरोनी या कास भक्तीची बळकट, धरोनी देवाचे पाय त्याची येले जन. बस त्याच्यापेक्षा काय नाही. एक देव माझा मी देवाचा, याच्यापेक्षा अशी जर योग्यता ठेवली तर आपल्याला ती गोष्ट सहज प्राप्त होईल. जाधव साहेब म्हणतात कारी दगड असतो, कारी दगड पाय ठेवला तर कापिला असं असतो आपलं, पण त्याच्यावर सारखी पाण्याची धार, सारखी पाण्याची धार. ते असं गोटाच्या मन गोट्यासारखं गुळगुळीत होऊन जातं की बस रे बस. हा कशामुळं का, त्याच्यावर सतत तेलाची धार आहे. तसा भक्तीची धार जर सतत राहिली तर का नाही होणार. कसा असला तर होईल. मी ते स्वतः अंगाने होईल का, एवढे आपण आपलेपणाने कराल का. कसं देवाला बांधून घेतले अर्जुन, एवढं मी तसा होईल का. आणि तुम्ही तेवढं आपलेपणाने माझ्यासाठी कराल का. आता एवढी सगळी बोली सोडून घेतल्यावर म्हणतो जायला पाहिजे. अहो शब्द दिला ना, मड झाकून ठेवावं लागते. कधी कधी मड झाकून ठेवावं लागतं. पण लोक मड झाकून ठेवतात आपल्या फायद्यासाठी. एक असं एकदा एकाचे भांडणात बसला फटकन मेला. एक मेल्यानंतर ते म्हणले त्याची चूक होती, पण याचं सगळं कर्ज जर तू भरणार असशील तर बायका पोरं म्हणले आम्ही कंप्लीट करणार नाही. रात्रभर मिटिंग. तो म्हणला माझी जमीन विकतो मी, आज जाण्यापेक्षा मी जमीन विकतो. हे अनुभव सिद्ध आहे बरं का. हे आम्ही पाहिलेले, आमच्या बरोबर बसणारी माणसं आहे. रात्रभर मिटिंग झाली, मड झाकून ठेवलं. तो म्हणला मी कर्ज भरेल, सगळ्या साहेब या झाल्या. मग दुसऱ्या दिवशी कंप्लीट नाही काय नाही, मड पेटवलं. आता यांनी बी मड झाकून ठेवलं होतं. हे आपल्या फायद्यासाठी.
आपले बी नाही, शरीराच्या फायद्यासाठी. स्वहिताचा फायदा नाही करत. साधू खरे स्वार्थी आहेत. साधूने स्वार्थ साधला आणि आपलं हित केलेलं आहे. तुम्ही मी स्वतः अंगाने होईल का, एवढे आपण आपलेपणाने कराल का? तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले की अहो असे का, हो 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 असे का तुला वाटते, तर तसे ब्रह्मरूप करू बरे. आता ही ओळ कशी काय अनुभवायची बाबा, एकतरी ओवी अनुभवावी. कशी काय अनुभव बाबा, तुम्ही मला तसं कराल का, आपलेपणाने कराल का? देव म्हणतात हो असे का तुला वाटते, तर तसे ब्रह्मरूप करे बरे, करू बरे. देव म्हणलं करू टाकू तिला. का करून टाकू म्हणजे काही सोपं आहे का, खेळ आहे का? आज त्यांना खेळच आहे, त्यांचा नित्याचा व्यवहार येतो, त्यांना काय करायचे. हा आता हे व्यासपीठ बनवायचं बाबा म्हटले, हे याच्यात खटक्यात खटक्या कशा गुतवल्या ना, खेळा मारलं ना काय, हे आपण किती डोकं घासून कळत. पण सुताराला म्हणलं उद्या बनवून तर, आणि जे नाही काम ते नाही करू, बिजा करे तो तिच्याचं काम, त्याला सोपं आहे. साधूचं काम असते लगेच करून टाकू म्हणले. काय ब्रह्मरूप असे तुला वाटते तर ब्रह्म करू. असे पहा की जोपर्यंत एक संतोष प्राप्त झाला नाही तोपर्यंत चोहूकडे सुखाची अति उणीव वाटते. जोपर्यंत अंतकरणात संतोष नाही ना, अंतकरणात दुःखन बाहेर दिवाळी फटाफट फटाके वाजतात, ते फटाके आपल्याकडे इकडे फटाफट वाजतात. कारण आपल्याला काही सुख नाही, कारण आतमध्ये काय आपल्या संतोष नाही, दुःख आहे. बाहेर दिवाळी असून काय उपयोग. असे पहा जोपर्यंत एक संतोष प्राप्त झाला नाही तोपर्यंत चोहूकडे सुखाची उणीवच असते. परंतु तो एक संतोष काय एकदा प्राप्त झाला म्हणजे मग सुखाला कोठे उणीव आहे सांग. संतोष धन महान आहे की नाही. त्याप्रमाणे जो अर्जुन सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा पूर्ण सेवक आहे. अर्जुन कसा आहे सर्वशक्तिमान, आणि देव कसा आहे कोणाचा सेवक येतो सर्वेश्वराचा. काय वाक्य पहा, सगळे ईश्वर आहे त्यांचा सुद्धा कोण आहे, त्यांचा मेन आहे सर्वेश्वर. सगळ्या ईश्वरांचा किंग. देखिला माय मी देवांचा देव, किंवा देखिला आधी देव बरवा. सगळ्या देवांचा जो प्रमुख देव आहे तो सर्वेश्वर, सगळ्यांच्या हृदयात असणारा सर्वेश्वर, सगळ्या ईश्वरांचा मालक, त्याचा अर्जुन सेवक आहे. आणि त्याला काय अवघड नाही याला असं करायला. कारण तुझ्या सत्तेने असा तू समर्थ आहे, तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, वेदाशी बोलणे, तुझ्या सत्य ऐसा तू सकळ. त्यामुळे तुला आल्यानंतर तुला त्या गोष्टी काय अवघड नाही. त्याप्रमाणे म्हणून तो सहजच ब्रह्मरूप होईल. व पण अर्जुन सुदैवाच्या पिकाच्या भराने किती लवला आहे पहा. ज्याच्याकडे बोध निर्माण आला का तो लीन होतं. लीन ज्या झाडाला फळं आली त्या झाडाची फांद्या वागतात. ज्याला बहुत सुकृताचे फळ जो परमात्मा प्राप्ती किंवा बोध निर्माण व्हायला लागलाय तो लीनतेची भाषा करतो. पण लीनता म्हणजे त्याची मजबुरी नसते बरं का ती. जो ईश्वर हजारो जन्म घेऊनही इंद्रादिका सुद्धा ज्याची भेट कोणी अवघड आहे कोणाला. आता मग त्याच्यामध्ये इंद्राला नाही अवघड आहे, हे कीर्तनकार बाबा की झाडीपती हो, ते म्हणतील आम्हाला नाही भेटलं आम्ही एवढे दिवस करतो. याच्या दातातलं गेलं नाही, वाकून पाहिलं तू आज जाऊ नये, सगळा गडबडच आहे. सगळा गोंधळ आहे सगळ्यांच्या, तुझ्या बी ना आमच्या बी. त्याचं काय घेऊन बसला. हा इंद्राला प्राप्त नाही 1000 वर्ष तपश्चर्या, त्यामुळे हे म्हणणारच आहे देव भेटणं काय एवढं सोपं आहे. तो अर्जुन किती अधीन, तो अर्जुनाच्या किती अधीन झाला. इंद्राला भेटत नाही पण अर्जुनाच्या तो अधीन होऊन बसलेला आहे. त्या प्रश्न त्या अर्जुनाने प्रश्न करावा आपण सांगावे हेही त्या सहन होत नाही. विचारायच्या अगोदरच सांगून टाकते ते विचारायच्या अगोदरच सांगून टाकते. मग ऐका की अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते देवाने पूर्णपणे ऐकले. त्यावेळेस देवाने असा एकच विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे मी ब्रह्म व्हावे असे डोळे तीव्र जिज्ञासा लागली आहे त्या अर्थी त्याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. कोणाला वाटेल देव भेटाव, हे वाक्य बरं का. याचं आत्मपरीक्षण करायचं का. आपल्या पोटात, आपल्या डोक्यात, बुद्धीच्या पोटात वैराग्याचा गर्भ म्हणजे त्याच्या बुद्धीने एकच निश्चित ठेवलेलं आहे भक्तीचे नमन आणि वैराग्य. तो त्याग माझ्या जीवनात मला बाकीचं काहीच नको असं ज्याच्या बुद्धीत दृढ झाले. याचा अर्थ ज्या अर्थी याला ब्रह्मपणाचे डोळे लागले याचा अर्थ याच्याकडं वैराग्य निर्माण झाले. कारण मला आपण ऐकलेलं सगळं भरलेलं आहे. राजाने सांगितलं का आधी बसवतो, एका 10 वेळा सांगायची गरज नाही, पण एकच जातो तिथपर्यंत. कारण त्याच्या डोक्यात राजेपणा आहे, याच्या डोक्यात ब्रह्मपणा आहे.
त्यामुळं हे सगळं दिसत असलेलं लौकिक जगत त्याला मोहित करणार, पण तिथं तो फसत नाही. त्या अर्थी त्याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. सहज विचार करून पाहिले तर अर्जुन हा वयसेने नूतन लहान झाड आहे. हे म्हणतात ना, यांना कसं काय झालं, कालपर्यंत असे होते. बाबांच्या काळात तर म्हटले हे तर संडासला डबा बी नाही घेऊन जाते गावाला, तरी म्हणतात देव पाहिला, त्याच्या याशी काय संबंध, काय वाक्य, हे डबा घेऊन येतात. जाऊ द्या. सहज विचार करून पाहिले तर अर्जुन वयसेने नूतन लहान झाड आहे, म्हणजे त्याची तेवढी योग्यता नाही असं जगाच्या दृष्टीने, तरी पण वैराग्यरूपी वसंताच्या बहराने त्यांच्या मानाने, त्यांच्या पुण्याच्या, त्यांच्या कर्तृत्वाच्या मानाने आपलं पुण्य लय काय. आत्ताचे काय लोकांचा 400 माणसं आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी, घरीच नाही वर्षभर. ह्या आळंदीला, आळंदीच्या यात्रेला जर ही आळंदीला असली का पायी पायी चालत जाणार कुठं, पंढरपूरला. पंढरपूर झालं, बार्शी सोडल्या का तिकडून निघाले पायी पायी 15 दिवस, कुठं आली बरं. दर 15 दिवसाला आळंदी म्हणलं हे घरी कधी यायचे. यांच्या मानाने आपण म्हणजे अर्जुन एक लहानसे रोपटो, पण काय झालं, पण अर्जुन वयसेने लहान असले तरी पण वैराग्यरूपी वसंताच्या भराने अहम ब्रह्मात्मक रित्या कारक वृत्तीरूप मोहर दाट असल्यामुळे तो लवला आहे. त्याच्या अंतकरणामध्ये मी ब्रह्म आहे अशी भूमिका झाल्यामुळे तो लवलेला आहे, आणि मग तिथं देव जातो. साधन चतुष्ट संपन्न तीव्र मुमुक्ष झालाय, कंसात ठाकरे महाराजांनी लिहिलं. म्हणजे काय झालेला आहे तो, साधन चतुष्ट संपन्न, अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चारही गोष्टींनी तो प्रसन्न झालेला आहे. मनात बी त्याच्या तेच, बुद्धीत बी त्याच्या तेच, अंतकरणात बी त्याच, आणि अहंकार सुद्धा तेच असा संपन्न झाला. म्हणून याला मोक्ष फलाची प्राप्ती अगदी लवकर होईल, कारण हा विरक्त झाला आहे अशी श्रीकृष्णाची ही खात्री झाली. आणि खात्री झाल्याशिवाय पुढचा कार्यक्रम करता येत, पुढचा कार्यक्रम करता नाही खात्री झाल्याशिवाय. आता ह्या बा बरं अकाली नाही, जाऊ द्या, दुसऱ्या आहे सासा सुना तपासून आणतात, पसंत करून आणतात, हिच्याच मर्जीतली पहिली सगळी करून आणली तरी का घराच्या तिजोरीचे चाव्या काय लवकर देतात का, काय साहेब शिनलकर साहेब तुम्ही म्हणा. आता आमचा काय अनुभवच नाही अजून नाही द्यायचे, पण तुमच्या आईने सुद्धा नसेल चावी दिली, आमच्या ताई काय गे नाही देणार, एवढं सुद्धा खात्री करून घेतात. नाही तर ही इकडचं काढून तिकडचं घर भरील, कारण तिची तिकडचे ममत्व तुटलं का नाही, तिकडचं तुटलं तर बरं, नाही तर इकडचं म्हणून लवकर देत नाही. म्हणजे साधू बी म्हणतो याला जर ज्ञान दिलं, वैराग्य दिलं, तर आपल्याला बोध दिला, सगळं दिलं, तर हे भक्तीचं दुकान भरायच्या ऐवजी भक्तीच्या याच्यावर संसाराचं दुकान भरील. गाडी घेईल, खोल्या घेईल, गोडे घेईल, बंगले घेईल, मोठाले मठ बांधील, नाव यांच्याच, आणि म्हणून खात्री करून घेतात हा आहे का लायकीचा, ह्याला द्यावा का नाही. नाही तरी साधूला फसवतात लोक. साधूला कधी दुष्ट लोकांची बुद्धी कळत नाही, कोणत्या भाषेने, साधूची भाषा यांना कळत नाही आणि यांची भाषा साधूला कळत नाही. बा कशी कबिलाड्या पसंतात, कसं फसवतात लोक साधूला सुद्धा, कसं बाबांना काय लोकांनी बनवलं म्हणले. कोंबडूबाई बिचारी, तिला काय कळतं, खुडूक झाली तिला बसवलं अंड्यावर. आता 21 अंडी बसवली, 25 अंडी बसवली, अनुग्रहाला बसवली, प्रबोधाला बसवली, 25 अंडी बसवली, 20 अंडी बसवली. पण त्याच्यामध्ये बदकाचा होता ना, बदकाचा, ज्याच्याकडे बदक तो म्हणला आता ही बदकाव बघायचं आणि कधी उभ व्हायची, त्याने दिलं कोंबडूबाईच्या खाली ठेवून ती बी बदकाची. आता ती उभ लागली, तिने सगळी तिच्या स्वधर्माप्रमाणे सगळे फोडली. ती आली म्हणजे हिथं आपल्या जातीची दिसतीच नाही, तर हिथं भलतीकच पळायला लागली. जाऊ दे, तरी ती सांगायची जाऊ दे, आपल्या पोटाखाली आले, आपल्या पोटाखाली आले, अरे घार आली इकडे या. आता माझ्या जातीचे, आता त्या कोंबडीच्या जातीचे होते त्यांना घार आली तिकडे पंख खाली यायची. आधी बदकशी यांना काय कळत आहे, त्या कॉक म्हणजे अजून लांब जायचं, काय खायला करते का काय, का आली घारूबाई निलू उचलून तिला. जरी पिकवली, जरी काही केलं, साधूला बनवलं साधू फक्त अधिष्ठात पाहतो. आणि म्हणून ही सुद्धा अर्जुनाची, देवाच्या अर्जुनाने खात्री केली, म्हणून याला मोक्षरूपी फलाची प्राप्ती होईल, हा विरक्त झाला अशी श्रीकृष्णाची खात्री झाली. श्रीकृष्ण म्हणतात आता हा अर्जुन ज्या ज्या साधनाने अनुष्ठान करील ते त्याला आरंभीच लवकर फळात येईल.
आपण करायला घातलं ना, आपण फक्त एवढीच आपली योग्यता पाहिजे. तुम्ही कोणतं काम करायला घालो, संसारातलं घाला. चला, तुम्हाला आपल्याला जरी आवडतं ना, तरी आपलं संसारातच संसार राहिलेला नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. तुम्ही कोणती गोष्ट करा आता, कारण तुम्हाला अधिष्ठान दृष्टी प्राप्त झाली. ते जसं म्हणतंय तो खिंसरा किराणा मालावाला, माहिती ना, विसरले नाही ना, मी तुम्हाला ओळखलंय. तसं आपण बी म्हणतो ओळखलेले यांना आम्ही, हे कोण आहेत? या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ते तत्वज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे ते अधिष्ठानाकडे बघतात. जरी संसारात मोहित झाले तेवढ्या पुरते गेले. काका म्हणले काल मी पूजेला लेट झालो. म्हणलं काका पहिल्यांदाच लेट झाले, जरा आशा होती मोहामुळे गेलो लांब, काही नाही झालं, परत इकडं आलो. म्हणजे काकाचं नाही सगळं, हे प्रत्येकाचं तसं आहे. असं होतं आपलं. कुठून कुठं गेलो आपण, संसारात जरी गेलो तिकडं जरी फसलो तर लगेच जाणीव होणार. भांडण झालं तरी अरे आपण नाही एवढं नाही करायला पाहिजे होतं, द्यायला पाहिजे, कारण संत तेथे विवेक असण्याची का. अर्जुन साधनांचे अनुष्ठान करील ते आरंभीच लवकर याला फळात येईल, म्हणून त्याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. देवानी खात्री करून गेली, याला सांगितलेले हे काय वाया जाणार नाही. अशा प्रकारे श्रीहरीने पूर्वापार विचार करून त्यावेळेस म्हटले, अर्जुना, हा अभ्यास योग तो सर्व मार्गामध्ये प्रमुख असा पंथराज आहे. तो सांगतो ऐक. पंथराज, पंथ या शब्दाचा अर्थ काय? हरिओम कुठे गेले? पंथ ते चुकले आपल्या मतीचे. पंथ म्हणजे काय? हा, तेरेची पंथे म्हणजे पंथ म्हणजे काय? वाट, वाट मार्ग. आणि वाटेतला पंथराज, सगळ्या वाटेतला हा मोडोनिया वाटा. तुम्हाला जी चाल लावायची लावा, ते म्हणते तुम्ही चाल काढून देत नाही. फटकन मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, चाले ऐसा, मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. हे त्या अभंगाचं काय माहिती का? ध्रुवपदच आहे. आणि ध्रुवपद सगळ्या प्रमाणांच्या बहुत्या शिगळट्या घालीत असतं. कुठे गेला का इकडे यायचं का लगेच आशय लागतो. हा मार्ग संतांनी निवडून काढला. मोडनिया वाटा सूक्ष्म आणि दुस्तर असे दोन मार्ग ते खोडून टाकले. सूक्ष्मपणा बी नाही, दुस्तर नाही. आणि राजमार्ग केला म्हणजे कोणती गल्ली लागली का लगेच गल्ल्या गल्ल्या गेलं का विचारावं लागतं ड्रायव्हरला कुठं जायचं. पण हायवेला गेला विचारावंच लागत नाही, एकदा का निघाले का सरळ. तसा हा राजमार्ग आहे, हा पंथराज. सगळ्या पंथातला हा राजमार्ग आहे. राजविद्या, राजमार्ग, राजमार्ग, राजविद्या, राजगुह्य हा आहे योग. ह्या असा हा राजमार्ग पंथराज प्रमुख आहे अर्जुना. हा अभ्यास मार्गामध्ये तो सर्व मार्गामध्ये जसा प्रमुख असा पंथराज आहे तो मी तुला सांगतो आहे. तो योग असा की ज्यास प्रवृत्ती वृक्षाखाली कोट्यावधी निवृत्ती रूपी फळे दृष्टीस पडतात. हे सगळे आपण प्रवृत्ती दिसलो तरी आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे निवृत्तीकडे जाणारी फळं आपण प्राप्त करू शकतो. आपणच ते आहोत. त्याचे आचरण पूर्ण झाले असता चरमफल मोक्ष सहज प्राप्त होते. या मार्गाने गेले असेल निश्चित तो त्या मोक्षाला पोहोचतो. या मार्गाने गेला का स्टेशनला नक्कीच पोहोचतो. तसं या मार्गाने गेल्यानंतर तो मोक्षाला प्राप्त होतो. याचे आचरण पूर्ण झाले असता चरमफल मोक्ष प्राप्ती सहज होते. त्या या मार्गाचे श्री शंकर हे आद्य पोत यात्रेकरू आहोत. आजपर्यंत शंकर मार्गस्थ आहेत. आणि शंकर ही एक काय व्यक्ती नाही बरं का. शंकर ही एक काय व्यक्ती, राष्ट्रपती ही काही एक व्यक्ती नाहीये. ते काय आहे? पद आहे. त्या राष्ट्रपती पदावर अनेक माणसे येऊन जातील. तसं शंकर हे काय आहे? पद आहे. एक रजोगुण आहे, एक तमोगुण आहे, एक सत्वगुण आहे. तमोगुणात पराकष्टेने ज्याने भक्ती केलेली आहे ती व्यक्ती जी आहे. मग कधी कधी आपल्याला शंकराकडून बोध होतो काही बाबा लई तामशी काही पार ब्रह्मदेवासारखे शिव्या द्या. ते म्हणतात उलट मला ज्याने शिव्या दिल्या जसं श्रीवत्स लांछन ठेवले ना
तसं म्हणजे ज्याच्यात तमोगुण आहे पण भक्ती क्षेत्रात आहे पण तमोगुण आहे. काही कीर्तनात व्यत्यय झाला का जय विठ्ठल जय जय विठ्ठल आज दिवस मोडून निघाले. हे कोण आहे? तमोगुणी भगवान शंकर आहेत. आणि हे अद्यापोत मार्गस्थ आहेत. म्हणजे अशी किती मार्ग येत राहतील दरवर्षी तमोगुणी, दरवर्षी नाही दर क्षणाला तमोगुणी येत वाटचाल करणारे या मार्गाचे अद्याप वाटेकरू आहेत, यात्रेकरू आहेत. दुसरे योगाचे समुदायी ह्या आकाशात आडमार्गाने सत्वर जाण्यास निघाले. दुसरे योगाचे समुदाय, दुसऱ्या योग्यांचे समुदाय सुद्धा या हृदय आकाशात, कोणत्या आकाशात? खूप आहे आपल्या आड मार्गाने सत्वर जाण्यास निघाले. पण शेवटी अनुभवाच्या पावलांनी चालता चालता त्यांना योगाचा हमरस्ता सापडला. आणि ते ज्या ज्या मार्गाने निघाले खरंच जो शोधक असेल ना तो कोणत्या बाबाच्या तडाख्यात सापडू जाऊ, कोणत्या बाबाच्या तडाख्यात सापडू जातो. भले बाबाविषयी सत्ता असू द्या, म्हणजे बाबा आपला वापर करून जरी घेणारा असला पण आपण जर नेक असू ना आपण त्याच्या तावडीतून सुटतो. आणि मग आपण ह्या हमरस्त्याला कुठं तरी येऊन आपलं पोरंबाज. आता ते कालचे आपले मोरे साहेब काय मोठ्या महाराजांच्या सान्निध्यात पण ते म्हणतात आता मला ती लोक सगळे म्हणतात व्यभिचारी आहेस तू पहिलं सोडलं आणि दुसरीकडे पळायला लागला बघ आता. पण हा मात्र महामार्गाला लागला. मामासाहेब दांडेकरांचे शिष्य आमच्या गावात 7वीला शाळेतून पास झाले लगेच पण आळंदीला गेले. रामदास बाबा मनसुख त्यांच्या हाताखाली हे दुबे सर त्यांचे मित्र, मोहनानंद स्वामी मित्र आमच्या गावच्या भोरबाबांचे, बोरकर शास्त्री मित्र. आणि हे चौघं लहानपणी आळंदी संस्थांमध्ये शिकत होते. आणि ते झाले आणि ते आपले झाले गावात म्हणले विषय आपला व्हायला लागला. त्यांनी विषय समजून घेतला. लागले लोक त्यांना म्हणायचे तुम्ही त्यांच्यात गेल्या त्या पोरांचं ऐकलं तुम्ही त्यांच्या गावाकडे गेले तुम्ही तर लय आळंदीत राहिले. ते म्हणले मी का बाटलो का देवाचंच नाम ऐकलं ना म्हणजे कोणी कुठं जाऊ द्या तर तो जर अंतकरण वृत्तीने म्हणत असला ना मला देव भेटावा माझ्यावर देव कृपा करील का देव तिथून कसा ना कसा त्याला काढेल आणि हमरस त्याला घेऊन येईल. हे म्हणले दुसरे योगाच्या समुदायी हृदय आकाशाच्या आडमार्गाने सत्वर जाण्यास निघाले होते आडमार्गाने. पण शेवटी अनुभवाच्या पावलाने चालता चालता त्यांना योगाचा हमरस्ता सापडला. मग इतर अज्ञानरूपी सर्व मार्ग सोडून त्या योगांनी आत्मबोधाचा सरळ मार्गाकडे एकदम धाव घेतली. एकदम धाव घेतली. हे वाक्य अट्टहास संत समागमी धरावी आवडी करावी तातडी कशाकडून गेलो तो एकदम धाव घेतली. एकदा मार्ग कळाला ना मग मात्र त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. जर आता आपलं बिल्डिंग प्लॅन सक्सेस होत आलं तर मग भले काही झालं तर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. हे कागद तर हा कागद घे तो कागद तर तो कागद घे कारण आता आपल्याला सापडलं एवढं का झालं का झालं एवढं झालं का. ती एवढं लवकर होत नाही बरं का. काही ना काही शेपूट काढीतच राहते. आमचा मावस भाऊ होत ते माझ्याबरोबर यायचा कीर्तनाला मी सांगायचो तो BSc झालेला ते जास्त शिकलेले लवकर काय ऐकते नाही त्याला जास्त ज्ञान असतं आपण अज्ञानी आडावी. ते म्हणायचं तू बरं तू आमच्या कॉलेजमध्ये व्याख्यान करतो का म्हणलं मी अजून कॉलेजची पायरी सोडलो नाही तू हुशार आहे तूच करते. मग यायचा कीर्तनाला माझ्याबरोबर मला चल म्हणलं कीर्तन चल मग म्हणला देव भेटतो मी म्हणलं अमुक तो म्हणला मग काय करायला लागेल मग माळ घालावं लागेल म्हणलं मग घालतो माळ घातली माळ घातल्या म्हणला हे कुठवर देव भेटला म्हणलं अरे चिंतन करावं लागेल हे तुझं एक एक वाढतच चाललंय बाबा. ते काय पुरं होतं का हे शेवटपर्यंत करावं लागतं. हे मार्गेचा काकडी अजून महेश होय हे चालूच राहणार. एक गेलं का हा मेळावा गेलं का दुसरा मेळावा राहणारच त्याला जावंच लागेल तिसरा आला का जावंच लागेल. असे पळून 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 काही इंद्रियांना सुद्धा ठसठस होईल पण ती ठसठस होणार विठवलं 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 विठवलं. जरी दुखायला लागलं तर आवाज काय येणार त्याच्यातून विठवलं विठवलं पांडुरंगा कुशी बदलली तरी पांडुरंगा पांडुरंगा कारण त्याच्या नसा नसा तेच बसलेले तो ज्याच्यासाठी पळाला तेच आठवल. आणि याच्या जर हा पळाला असेल संसारासाठी पोरगा 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 तर ते पोरगा ठसठस करील याच्या. म्हणजे तुम्ही जे कराल ओतप्रोत ते शेवटी तुमच्या कामाला येणार आहे दुसरं येऊ शकत नाही. म्हणून अनुभवाच्या पावलांनी चालता त्यांना चालता हमरस्ता मिळाला. मग इतर अज्ञानरूपी सर्व मार्ग सोडून एकदा कळालं ना मग अज्ञानाच्या मागे नाही जायचं. आपल्याला एवढं तर कळालं ना दूध का दूध आणि पाणी का पाणी का पाणी पाणी घालणारे बाई याकडून दूध घ्यायचं आपण म्हणलो किती मग शाने का मूर्ख सांगा बरं घेऊ का आपण शानेच आपण हो. पण तरी पण मला आता पाणी घालणारा भैया म्हणजे मला त्या खरंच दूधवाल्याबद्दल बोलायचं नाही बरं का.
या गादीवर बसलेले पाणी घातलं दुधामध्ये त्या भैयाबद्दल मी बोलतोय. नाही तर तुम्ही लगेच मला ते भैया त्याचं का धंद्यावर नुकसान करील. तुम्हाला तर जास्तच पाणी घालून दिलं पाहिजे, कारण पैसा त्याच्या बिचाराच्या कामाला आला पाहिजे. ते किती लांबून पळत येतं तिकडून. एक पोरग पळत आलं होतं कसाऱ्यावर ट्रेनमधून, आणि मी रिक्षा स्टँडला उभं होतो. ते ते कॅन घेऊन आलं, त्याच्या ओव्हरटेक व्हायचं, 2 ठेवले पटकन आणि दुसरं आणायला गेलं. तेवढ्यात इकडचे 2 गायब. रडत होतं पोरग. आता घरची काय त्याला शाबास केली का. आणि जर शेठच्या हाताखाली कामाला असला तर मग तुम्हाला पाणी घालून जरी दिलं तर तुमच्याकडून पुण्य होईल का पाप होईल. तुम्हाला दुधात पाणी घालून जरी त्यांनी दिलं तर तुमच्याकडून पुण्य होईल का पाप होईल. पुण्य होईल, कारण त्याचा मार वाचवला, भले तुम्ही पाणी पिले. म्हणजे अशा गोष्टी आहेत या. त्या भैयाबद्दल मी बोलत नाही, इथल्या भैया. आणि एकदा कळलं ना, बघा काय तुकाराम महाराज वाक्य. भरपूर साधू भेटले तुकाराम महाराजांना, पण बाबाजीकडून पोट भरलं ना बस संपला. ते म्हणतात अनेक नो हे माझ्या मना होता पंडित शहाणा. बोलो बाबा आमचा बाबा एक ओळीवर 6 महिने बोलतो. अरे तो 1000 मुखाने बोलणारा शेषाचा अवतार शेष नारायण, तो सुद्धा माझ्या अंथरुणाखाली लपून बसलाय. तुझ्या बाबाचं 6 महिन्याचं काय करून बघतो. सहस्र मुखाचा वर्णिता भाकला, तो गप बसलाय. नव्या देणारे तो गप बसलाय. तुझं बाबाचं काय ड्युटी लावतो तू. 6 महिने आमचा बाबा एका ह्याच्यावर बोलतो. म्हणून आपल्याला एकदा बोध झाला का मग भलतीकडे शिरायचं नाही, तर इतर अज्ञानरूपी सर्व मार्ग सोडून त्या योग्यांनी आत्मबोधाचा सर्व मार्गाकडे एकदम धाव घेतली. त्यांच्या मागून पूर्वीचे महर्षीही त्याच मार्गाने आले. मोठी मोठे असले, आता बोर बाबा आले. ते म्हणले पोर सरळ सांगतात तू जाऊ. चांगदेव महाराज किती मोठे होते. कोणाचं ऐकलं त्यांनी. 14 वर्षाच्या ताईचं ऐकलं. 14 वर्षाच्या बाबांनी. हे उरफाटा मार्ग केवढा आहे. ते म्हणते चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, मी मागचं आयुष्य सगळं फेल, आणि आता आपलं आयुष्य जात आहे पहा. काकडा म्हणणार महाराज तुला हे प्रमाण पहिलं, मग आमच्यासाठी. जो म्हणतो त्याला कोणाचं आयुष्य चाललंय. जो परमार्थाला जास्त दिवस घालवतो त्याचे दिवस भरले वर्षाचे, आणि ज्याने महिन्याचे जास्त दिवस काम केलं त्याचे दिवस भरले का परमार्थ केला त्याचे दिवस भरले. 4 दिवस केला देवाच्या कामासाठी खाडी मारून, ते दिवस त्याचे खरे भरले का 26 दिवस कामावर गेला ते दिवस खरी भरले. असं हे माहिती आहे का तुम्हाला. हे तर माहिती आहे सगळं तुम्हाला. मग तुम्ही 4 दिवस भरले तर 26 दिवस काय तिकडे जाता. सगळे 30 दिवस भरवा ना तुम्ही. बोनस बी मिळेल. पूर्वीच्या मागून मग त्यांच्या मागून पूर्वीचे महर्षी याच मार्गाने आले, याच मार्गाने साधकाची सिद्ध झाली, आणि याच मार्गाने आत्मव्यक्ती श्रेष्ठ श्वास पावले. तुमचं काम कोण करीत सांगू. आजचा अनुभव सांगतो. कोण काम करीत तुमचं काम सगळं देव करणार आहे. तुम्ही फक्त देवाच्या कार्यासाठी वाहून घ्या. राजवाडीला घेऊन गेलो. आमच्या आईला डोळ्याचं ऑपरेशनचं दाखवायचं होतं. हे लांब गर्दी ह्या लाईनला उभी राहिलं. पुढे गेलं जुना केस पेपर. चला सोडा लाईन. पुढच्या लाईनला स्त्रियांची लाईन, पुरुषाची वेगळी केस पेपरला जाऊ. प्रसाद लवकर गेलो देऊ. तुम्हाला 11:30 बंद होणार. म्हणलं टिकून राहायचं, टिकाव धरून राहायचं परीक्षेच्या काळात. टिकाव म्हणले एका धनगराच्या पोरांनी फक्त टिकाव धरूनच राहिला, अभ्यास नाही केला. परीक्षेच्या काळात टिकाव धरून राहायचं. गेला तो म्हणला उद्या माझी लाईन गेली, आता मी गावावरून आले. म्हणला नाही. मग तो जाऊन माग उभं राहिला. 5 मिनिटं राहिलं लाईनला. म्हणला बघू काय होईल. तर तो जो केस पेपर काढणार आहे तो बाहेर शोधित आला. त्याला कुठे गेला रे येड्या. नाही म्हणलं तर काय लगेच जायचं का. ये इकडं. गेला आतून स्टॅम्प मारून त्याने आणून दिलं. कोण करणार तुमची काम. पण तुम्हाला लय हाऊस. हावडा आपल्या गावच्या भाषेत. आपल्याला लय हावडा, आपल्यालाच करायला पाहिजे. मग कर चांगल्या बरगड्या मोडच तोपर्यंत करावं लागेल तुला. पूर्वीचे महर्षी याच मार्गाने आले, या मार्गाने साधकाचे सिद्ध झाले, आणि याच मार्गाने आत्मव्यक्ती श्रेष्ठत्वास पावले. जेव्हा हा मार्ग दृष्टीत पडला व या वाटेने चालू लागले म्हणजे तहान व भूक हरपतात, आणि रात्र आणि दिवस याची जाणीव सुद्धा राहत नाही. हा योग मार्ग म्हणत असेल तर मग चुकीचं आहे आपलं. ना आठवे घरदार तहान पळाली भूक, ही स्थिती आहे. एक वेध लागलेले त्याला ईश्वराचे. या मार्गाने वाटचाल करीत असता जेथे जेथे पाऊल पडेल तेथे मोक्षाची खाण उघडते. तुम्ही कुठं जा, तुम्ही फक्त मनात कल्पना करा, ती वास्तव्यात तिथं उतरल.
तुम्ही ज्या वाटेने जाईल त्या वाटेने सुखाची वाट होणार आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चालवीची हाती दरोनिया, जिथे जातो तेथे तू माझा संग. आपण जाऊ तिथे ती गोष्ट कुठंच नाही असे नाही. त्या वाटेने जात असताना मोक्षाची खाण उघडते व कदाचित तो चुकून आडमार्गाने गेला तरी त्या स्वर्ग सुखच मिळते. फसलं चांगली कसं आहे तो पूर्व दिशेच्या वाटेने निघून पण शक्यतो आसरी करणार नाही. जेवढं निश्चयाचे बळ तुमचा जसा निश्चय असेल, तुम्ही जर आधीच दमले तर तुम्हाला जेवढं काम केलं तेवढा पगार. म्हणून स्वर्ग लोकाला अर्धीच दिवस भरवले तर तेवढा पगार, म्हणून स्वर्ग वाटायला जातील. पण 8 तास धरला तर तिथंच जाणार, जिथं ठरवले तिथं. तेथे मोक्षाची खाण उघडते व कदाचित तो चुकून आडमार्गाने गेला तरी त्या स्वर्ग सुख मिळते. तो पूर्व दिशेच्या वाटेने निघून पश्चिमेच्या घरात यावी, म्हणजे प्रवृत्तीच्या मार्गाने आरंभ करून शेवटी निवृत्तीस पर्यावसन व्हावे असा हा मार्ग आहे. निघालाय प्रवृत्तीच्याच मार्गाने. आपल्या इथे सुरुवात झाली आपल्याला स्वतः आपल्याला काही आलं पाहिजे, म्हणलं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, ढमुक झालं पाहिजे, निघालाय याच्यातही प्रवृत्त झाला, परमार्थात सुद्धा प्रवृत्त झाला. पण होता 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 निवृत्त होत. ज्या बाबाने आयुष्यभर कोणाशी पटून नाही घेतलं तो बाबा म्हातारा झाला. म्हणलं ये ना भाऊ, बस ना भाऊ, बस ना भाऊ. मग मला ते म्हणतात ते बाबा असं कसं काय झालं. अरे एकदा का माणूस वय झाला का शांत झाला का तो सगळ्याशी पटवून घेतो. आता तो दुसऱ्याला सांगतो देवाला सोडून, आपण तुम्ही नाही सोडून द्याला देवाला सोडून. आता तो का सांगतो दे सोडून. तो आयुष्यभर म्हणला का याचं तुझ्यासारखं केलं होतं मी नाही सोडणार, पण पर्यायाने सोडूनच द्यायला लागलेलं आहे. त्यामुळे सोडून द्यायचं, कारण जाता जाता काय गोष्ट हे करून जाय. पूर्वीच्या मार्गाने आरंभ करून शेवटी तो प्रवृत्तीच्या मार्गाने आरंभ करून शेवटी निवृत्तीच्या मार्गात पर्यावसन व्हावे. मग अनकळीत निघाले निवृत्ती तटी. न कळता माणूस निवृत्तीच्या तटावर जातो. हळूहळू जातं. आपलं काय असतं शेष कर्म थोडं इकडं तिकडे हेलकाळ बसणार चाल. मोठी लाट आली म्हणजे जरा होणारच माणूस असा तसा, पण परत शेवटी कुठे जाणार आहे तिथंच. असा हा मार्ग आहे. हे धनुर्धरा या मार्गाचे चालणे मनाच्या स्थिरपणाचे आहे. मन कसं पाहिजे, स्थिर पाहिजे. या मार्गाने ज्या ठिकाणाला जातो ते गावच आपण होतो. जेथे जातो तेथे तू माझ्या सांग. म्हणून ब्रह्मरूप होतो. हे निराळे काय सांगावे. पहा ना, अहो साधे इथून मागे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा या रोडनी फक्त ईस्टला जाणार होते. त्याच्या अगोदर बटवाडीच्या 8-15 दिवस अगोदरच सगळं साफ करायला सुरुवात केलं होतं. गाड्या पार्किंग वगैरे सगळे, रस्त्याची डागडुजी. साधा पंतप्रधान ज्या वाटेने जातो त्या वाटेने असं होतो. तर हा जाय त्या वाटेने काय होईल. ज्या मार्गाने ज्या ठिकाणाला जातो तो गावच तो आपण होतो. म्हणजे ब्रह्मरूप होतो. हे निराळे काय सांगावे. तू योग अभ्यास करू लागलास म्हणजे ते आपोआप जाणशील. तेव्हा पार्थ म्हणाले हे वाक्य जाणशील. आता किती वाखाणी केली तर कळणार. तर तुझ्या वाटेने जाशील तेव्हा तुला या गोष्टी कळणार आहे की नाही. तेव्हा पार्थ म्हणाला देवा तर मग तुम्ही असे हे योगशास्त्र मला केव्हा सांगणार हो. कारण उत्कंठापूर्ण समुद्रात बुडत असलेला जो मी त्या मला तुम्ही लवकर वर नाही का काढणार मला. तेव्हा कृष्ण म्हणाले अरे असे उतावळेपणाचे भाषण का करतोस. आम्ही आपण होऊनच तुला सांगतो. त्यात तू आणखी विचारलेसच आहे. मी तर सांगतोच आहे तुला. तर आता मी तुला हा योग मार्ग स्पष्टपणे सांगतो. पण तदनुसार अभ्यास करून अनुभव आला तरच उपयोग घडेल. सांगितल्या गोष्टी केल्या तरच फायद्याला येणार. नाही केलं तर मग मात्र उपयोग. नुसतं ऐकलं त्याचा काय उपयोग नाही. तसे योग अभ्यासाकरता एक योग्य स्थान शोधून पाहणे जरूर आहे. ती जागा अशी असावी की ज्या ठिकाणी सहज बसले असता ते समाधान होते, की त्या जागेवर बसल्यावर उठू नये असे वाटते. आणि ही जागा पाहता क्षणीच वैराग्य दुप्पट वाढवावे. ती जागा पूर्वी सत्पुरुषाची वास्तव्य केलेली असावी व तिच्यापासून मनाच्या संतोषाला साह्य व्हावे व मनास धैर्याचा उल्हास प्राप्त व्हावा. त्या जागेत अभ्यासच आपल्याला साधकाकडून करवितो आणि आपणच साधकाच्या अंतकरणाला माळ घालतो. अशी त्या जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता व महत्त्व आहे. आपण दरवेळेला गोकुळाष्टमीला जातो त्याच्या अगोदर हा विषय झालेला असतो. आता यावेळेला जरा आपलं स्लो चाललंय मला वाटतं. ते काल मला तिथे गेले आठवलं बघा. त्या जागेचं वर्णन आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्य जिथं तुकोबा राहायला भेटले त्यांचा नुसता फोटो तुमच्या डोळ्यापुढे आणा.
आणि हा श्लोक डोळ्यापुढे आणा. श्लोक क्रमांक 11 नंबरचा श्लोक. पाठीमागे दाट झाडी आहे, नदी वाहते, एक शिवालय आहे, तिथं साधूचं राहणं आहे. अशा ठिकाणी आपण जर साधना केली तर साधना दुप्पट होते आणि वैराग्य आपणहून माळ घालतो आणि त्या साधकामध्ये ती तीव्रता होती. कारण तिथं काय असतं, निर्विकल्प स्थिती असते. आता इथं प्रदूषण जास्त आहे. लोकांना फक्त हवेचं प्रदूषण माहिती, अजून कशाचं आहे, शब्दाचं प्रदूषण आहे, मनाचे विकल्पाचे प्रदूषण इथं भरपूर आहे. चांगली माणसं बी कधी कधी घोटाळ्यात येतात, याच्यामध्ये वाईट संकल्प विकल्प सुद्धा आहेत. आणि ते पण तिथं अरण्यामध्ये म्हणजे एकांतामध्ये तिथं असली गेलेली नाहीत. आणि त्यामुळे तिथं शांत वातावरण, निर्विकल्प स्थिती, आणि त्याच्याशी त्याला लगेच तादात्म्य प्राप्त होतो. आणि लगेच कारण आत्मस्वरूप असंच आहे, शांत सुन्न, सगळीकडे सुन्न आवाज येतो. हे बघा, आपण गप्प बसलो तर याचा आवाज चाललाय सुन्न. आपण त्यांना म्हणलं तो बंद करतो म्हणतो नॉर्मल, तसा असतोच तो. तसे नॉर्मली या जगामध्ये ती स्थिती आहेच आहे. तुम्हाला ज्या व्यावहारिक सुखातून आनंद मिळतो तो आत्मसुखापासूनच मिळतो. पण तो नॉर्मल स्टेपला असल्यामुळे कळत नाही. दुसऱ्या कोण असं वाटतं हे चांगलं, बाबा मोठं गेलं बरं का असं वाटतं, पण खरी ती नॉर्मल स्थिती. त्या नॉर्मल स्थितीत हाच अनुभव आहे. त्या जागेच्या जवळून गेले असतात तपश्चर्या करावीशी वाटते. कालच ते म्हणले इथं आपण मेळावा केला तर बरं होईल, इथं चिंतन शिबिर केलं तर नांदेबाबा म्हणतात बरं होईल. तसं वातावरण आहे. व पाखंड्यांच्याही मनात आस्तिक्य व मनापासून आस्था उत्पन्न व्हावी. पाखंडी माणसं जरी गेली, नास्तिक माणसं जरी गेली, तरी तिथं सुद्धा त्यांच्यामध्ये बदल होतो. कारण तिथं साधूचं वास्तव्य, ते वातावरणच तसं आहे. एखादा मनुष्य सहज वाटेने येत असता जर कोणी अवचित त्या ठिकाणी आला तर जरी तो विषयासक्त असला तरी ते ठिकाण सोडून परत माघारी निघण्याचे तो विसरतो. म्हणजे ते जातात फिरायला जे पिकनिकला, ते विषयीच लोक आहेत, पण त्यांच्यावर तो परिणाम आहे. त्यांना असं वाटतं तिथं गेल्यावर आनंद मिळतो. तो कोणता आनंद मिळतो? आत्मानंदच मिळतो. अशा रीतीने ज्याला या त्या ठिकाणाची राहण्याची इच्छा नाही त्यालाही जी जागा राहून घेते आणि भटकणारा एका ठिकाणी बसवते व वैराग्यात थापटून हलवून जागे करते, अशी जागा. जे भटकणार आहे फिरणार ते बी स्थिर होतं. नंबर 2, ज्याला तिथं अशी जागा राहणाऱ्याची इच्छा नाही, तो म्हणतो नाही मला जायलाच पाहिजे, उद्या कोणत्याही परिस्थितीत ड्युटीवर जायला पाहिजे. पण तिथे गेला तो म्हणतो जाऊ गेले राहू. न राहणाऱ्याला राहूच वाटतं, भटकणाऱ्याला थांबवतो, वैराग्यात थापटून हलवून जागा करतं. हे झोपला का काय तू? वैराग्याला म्हणतो कामेश्वर जगताबद्दल तू आसक्ती करून ठेवलंय. तिथं गेलो आठवण होती काय, आणि आपण काय तिकडे खितपत पडले हे सगळी म्हणतो बरं का. काय आनंद आहे, मग जे टाकून चल खितपत नको पडू. तो एखादा राजा किंवा विलासी पुरुष जरी असला तरी त्यालाही जे स्थान पाहता क्षणी असे वाटते की आपले राज्य सोडून या ठिकाणी एकांतवासात निवांत राहावे. आपण बी साधी माणसं गेल्यानंतर काय त्या मुंबईमध्ये असे वाटते इकडं राहावं. मग का नाही राहतो तिकडं? तो त्याला इथं नोटा पाहिजेत ना, 500च्या 100च्या 1000च्या. म्हणलं ती इकडेच पळत येणार रे. आणि तुकाराम महाराज म्हणले तू का म्हणे आम्हा म्हणा 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 चांगली कीर्तनातली चाल म्हणा मौली. सुख म्हणिया एकांत सवास, सुख म्हणिया एकांत सवास. ब्रह्मी ब्रह्मरस शिवसदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवता सदा. ब्रह्मी ब्रह्मरस आता हे सोहळे, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. कीर्तनातच बसलो असं वाटलं, एकदम छान. काय बरं दुसरं वाजायला लागलं दुसरं काय. असं आनंद वाटतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आणि एकांतात जाऊन काय करतो तो? ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा. कदामध्ये नाही, सदा. आणि एका आमचं एका दिवसाचं आहे होय, एका दिवसाचं आहे. काल एका ठिकाणी गेलो, थांबलो भाषणाला. आवरा आम्हाला मुंबईला जायचं. तर म्हणले थांबावले व्यायी आलेत. म्हणले व्यायाला ठेवून घ्या, आम्हाला जाऊ द्या. आमचं काय एका दिवसापुरतं. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोन. आमच्या चित्तातलं विषमता संपलेली.
आता ह्या सोहळ्यात आम्ही सतत आहोत, फक्त कपडे बदलून मंदिरात गेल्यापुरते सोहळ्याचे आम्ही नाही. सदा नामघोष आम्ही त्या स्वरूपामध्ये. अशा प्रकारे जे स्थान इतके सुंदर, अतिशय स्वच्छ, अशा प्रकारे जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय शुद्ध स्वच्छ व त्या ठिकाणी अधिष्ठान ब्रह्म ज्ञानचक्षुष प्रत्यक्ष दिसते. ज्ञानचक्षुष कोणत्या चक्षुष? या तांबड्याच्या चक्षुष नाही, ज्ञानचक्षुष ब्रह्म प्रत्यक्ष दिसते. बाबा या ओळीचा कसा काय अनुभव घ्यायचा आम्ही? तेवढं शिकवावं आम्हाला. काय करताय म्हणतात 1 लाख रुपयाचं पाकिट भरू. काय भिकाऱ्या आणि 10,000 आणि 15,000 मागायचं. 1 लाखाचं पाकिट भरते. पण आम्हाला ज्ञानचक्षुने ब्रह्म दाखवा तुम्ही. ती तुमची ड्युटी आहे. हे उगाच काय ते धातू मात्र सासरे सासू सासरे जावाय त्यांच्या ती म्हैस पराठी आता येणारे खरूज खाऊन जा. आयुष्यभर तेच खात आलोय आता का परत बोलता? अरे पारडाच्या योनीला गेलं तरी खरूज खाणार आम्ही. खरवच आहे का नाही? पारडाच्या योनी तर तेच खातो. आता पारडाच्या योनीत आम्हाला तेच द्या पारडाचं खाद्य. ज्ञान चक्षुष ब्रह्म प्रत्यक्ष दिसते आणि अनुभवास येते ती जागा ब्रह्म आनंद भुवनात सहाय्य करते. आपल्या घराची नाव अशी पाहिजे, ब्रह्मानंद भुवनी. त्या ब्रह्म आनंद भुवनात सहाय्य करते. आणखी एक गोष्ट त्या स्थानाच्या बाबतीत पाहावी ती ही की त्या ठिकाणी काही साधकाची वस्ती असावी व इतर लोकांच्या वर्दळीने ते रुळलेले नसावे. त्यामुळं सरकटे बाबा तिथं राहायला आलेत. त्यांना मी विचारलं आणि आपण मागच्या वेळेला, बाबा कसं काय तुम्ही कितीपासून आले, कसं काय वाटलं तुम्हाला इकडे यावं? म्हणजे आळंदीतलं शिक्षण झालं, मग असं वाटलं काय करावं, पुढचं काय आपल्याला करायचं नाही. जे आपल्याला करायचं होतं त्यांना पुढं काय करायचं नव्हतं. त्यामुळं ते तिकडे गेले राहायला गेले. म्हणून मी ज्ञानेश्वरीतली ही जागा पाहिली आणि फिरताना मला कळलं ही जागा एकदम परफेक्ट साधना करा. म्हणून मी इथे येऊन राहिलो. आता ते तिथे गेलं जत्रा झाली तिथं. काल गेलो म्हणून जत्रा होती, तशी एवढी रोज जत्रा नसती. श्रावण महिना आहे म्हणून असावी, साधकाची वस्ती असावी, इतर लोकांची वर्दळ रुळलेली नसावी. अजून सुद्धा तो पूल कसा आहे, तिथं काय एवढ्या गाड्या जात नाही. आपली गाडी गेली एकच गाडी. आपण असं म्हणलं जरी दुसरी गाडी जागा येईल, दुसरी येणारच नाही. तुमचीच पहिली आज जाणारी, दुसरी तुमचीच. त्या ठिकाणी अमृतासारखी मुळं सुद्धा गोड असलेली व नेहमी फळांनी युक्त असणारी दाट झाडे असावीत. तेथे पावली पावसाळ्या विना पाण्याचे झरे असावेत. बघा पाणी वाहते संत. ते असे की ज्याचे पाणी पावसाळ्यात निर्मळ असते. पावसाळ्यात सुद्धा पाणी निर्मळ असतं, नाही तर पावसाळ्यात पाणी कसं होतं? मग पंढरपूरला जातो आपण सगळे वारकरी, तर वारकऱ्याचं काय होतं तिथं? वारकरी सगळे आले म्हणजे काय होतं? पाऊस पडतो. आणि सगळे वारकरी आले पाऊस पडल्यावर पाणी कसं होतं? म्हणजे आपण तिथे जाऊन गडद अंतकरणाने यायला पाहिजे का? स्वच्छ अंतकरणाने यायला पाहिजे. असे पाण्याने पावसाळ्यात निर्मळ असते, पावसाळ्यात सुद्धा पाणी निर्मळ असते. ते विशेषतः उतरण्यास किंवा पाणी काढण्यास सोपे असावे. असं भीतीदायक नसावं. सहज जाता आलं पाहिजे, सहज येता आलं पाहिजे. लेकरा बाळांना सुद्धा जे ते सूर्याचे ऊनही सौम्य असावे. कशी आपण बसलो तर मंदिर बंद होतं, तर आम्ही बसलो होतो बाहेर होतो. 2-3 वेळा आपण गेलो तर तिथं प्रवचन चालू होतं. बडे बाबा ते म्हणले आले, आपली 2-3 वेळा प्रवचन झाली तिथं. बसा म्हणले. आता असं आपण कितीही म्हणलं तर ठेवणार नाही ना, आपल्या बाबाचं ठेवता का? आणि त्यांना सुद्धा ती गोष्ट योग्य वाटली. उतरण्यास किंवा पाणी काढण्यास सोपे असावे. जे ते सूर्याचे ऊनही सौम्य आणि कदाचित ऊन स्वच्छ पडले तर त्यापासून ताप होणार नाही. हे 5 मध्ये माहिती आहे, तापहीन सूर्य असावेत पण सूर्य ताप देतो, पण सज्जन ताप देणारा नसावा. असे शीतल असावे. तसाच वारा अतिशय शांत आणि सुंदर मंद झुळका वाहत असणाऱ्या असाव्यात. तेथे बहुत करून गडबड नसावी आणि श्वापदाची गर्दी नसावी. परंतु रागू आणि भ्रमर हे फारसे नसावेत. का? रागू सारखा विटू करत राहणार आणि भुंगा सारखा भुंग भुंग करील, मग ती साधण्यात हे होईल. परंतु जे ते पाण्याच्या संबंधाने असणारे हंस, 2-4 चक्रवाक पक्षी, तसेच एखाद्या वेळेस कोकिळ पक्षी येऊन बसला तरी चालेल. आणि मामासाहेबांच्या याच्यात सांगितलेले त्याला आम्ही काही नाही म्हणणार नाही. जर कोकिळ आली तर व्याकरण बघा कसं असतं. काहींची त्यांची बघायचे ते म्हणतात एखाद्या वेळेला कोकिळ असली तर चालेल. आणि मामासाहेब दांडेकर म्हणतात तिथे जर कोकिळ आली तर आम्ही काही नाही म्हणणार नाही. जे ते नेहमी नव्हते पण केव्हा केव्हा येऊन जाऊन मोरे असले तरी आम्ही त्यास नको म्हणणार. यांचं तेच म्हणणे आम्ही नको म्हणणार नाही.
परंतु हे अर्जुना अश्वमेव अवश्यमेव अशा तऱ्हेचे निसर्ग सुंदर एक स्थान शोधून ठेवावे आणि त्या ठिकाणी सहजी न दिसणारा बाजूला एखादा मठ किंवा शिवालय असावे. कपर्दिकेश्वर तुम्ही सांगितलं तसंच ब्राह्मण तिथं ब्राह्मण काकाने 100 रुपये टाकून ठेवले तर कोणीच नाही मंदिरात. हे म्हणले असं आपण पाहिले लगेच 100 रुपये टाकले ते बाहेर घेऊन राहिले. मी म्हणलं ते जर बाहेर निघून गेले तर 100 रुपये आपण घेऊन जाऊ. ते तिथं राहिले त्यांना असं वाटणार का यांनी सगळ्यांनी 100 टाकले म्हणजे आपण 50 टाकू लाजू. तिथं शिवालय असावं आणि दुरूतून जे आपणास आवडेल किंवा आपल्या चित्तात पसंत पडेल असे एक स्थान असावे. बहुत करून एकांतवासात बसावे. म्हणून ते स्थान तसे निसर्ग रमणीय आहे की नाही ते पाहावे. तेथे मन स्थिर करून राहते किंवा नाही ते पाहावे आणि स्थिर राहत असेल तर तेथे आसन घालावे. त्याचा प्रकार असा वर धूतवस्त्राची घडी असून त्याच्या खाली कृष्णांजीन, त्याच्या खाली सार्ग दर्भ, खाली गवत, त्याच्यावर आपली घोंगडी, घोंगडीवर धूतवस्त्राची घडी म्हणजे शुभ्र स्वच्छ कपडे घालतात वारकरी. का हो? सफेद कपड्याला डाग सहन होत. चहा पितानी सुद्धा खाली बसताना सुद्धा भुंकर मारतो. म्हणजे सफेद कपड्यावर डाग नको तसं अंतःकरणावर आपल्या काय नको, आपल्या चारित्र्यावर डाग नको अशी जबाबदारी घ्यायची. आणि जसं आतून असतो बाहेरून असतो तसं तो आतून राहण्याचा प्रयत्न करतो. दर्भ कोमल असून सारखे आणि आपोआप एकमेकाला लागून एकसारखे राहतील असे टोचायला नको. अशा चांगल्या व्यवस्थित घालावी. परंतु ते आसन कदाचित उंच होईल तर शरीर तोल जाऊन कलंडेल आणि अगदी सकल होईल तर भूमीचा गारवा अगर इतर दोष प्राप्त होतील. म्हणून चिंतनाला बसताना जाड बसकर घ्यायचं. म्हणून तसे उंच व सकल करू नये तर ते समभाग असावी. आता ते फार वर्णन करणे पुरे. अशी आसनाची योजना असावी. ओळ क्रमांक 85 185 ला आपण थांबूया. आपली वेळ झालेली आहे. तुमचे 7-8 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल क्षमस्व. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा इस्लाम परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर तुम्हा सज्जनांच्या चरणावर सेवा समर्पित करून आपण शिवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री